अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. औदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणिगुरोः पादौ दुर्लभौ भुवनत्रये कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः. द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त दत्त दत्त. थोडा वेळ भजन आणि आजच्या विषयाकडे वळूया. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरील सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना आणि हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, सद्भक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार. आज तांत्रिक अडचण म्हणजे बराच वेळ रेंज फ्लक्च्युएट होत असल्यामुळे 5 मिनटं वाट पाहिली, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं. आज बराच वेळ पहिला, नियोजित वेळेतला 15-20 मिनटाचा वेळ गेला. आपण सगळेजण वाट पाहत होतात, दिसतंय आपल्या मेसेजवरनं. पण अडचण ही तांत्रिक असल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. त्यातून आत्ता रेंज आल्यानंतर आपण बोलायला आजच्या दिवशीच्या विषयाला सुरुवात केली. सर्वप्रथम आज जागतिक पुस्तक दिन आहे. त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. 400 वर्षापूर्वी, 450 वर्षापूर्वी समर्थांनी दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, अशी एक सूचना आपल्याला, बोध आपल्याला करून ठेवला होता की दिवसभरातनं काही ना काहीतरी लिहावं, प्रसंगी अखंडित वाचित जावे. त्यामुळे जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा आज देताना आपल्यापैकी किती जण वाचनाची आवड, आपल्यापैकी किती जणांना वाचनाची आवड आहे आणि कित्येक जणांनी निश्चितपणाने पुस्तकं वाचनाचा छंद जोपासला असेल. कारण पुस्तकं म्हणजेच ग्रंथ, पुस्तकं या रूपाने आपल्या आयुष्यात एक खूप मोठा आधार असतात. रेफरन्स ज्याला म्हणतात, संदर्भ ज्याला म्हणतात, ते आपण वेगवेगळ्या पुस्तकांमधून घेऊ शकतो. तर हे वेगवेगळे जागतिक दिन असतात. अमुक दिन आहे, तमुक दिन आहे. आता आजच्या दिवसाला पुस्तक दिन म्हणतात, जागतिक पुस्तक दिन म्हणतात.
पण पुस्तकाबद्दल सुद्धा वाचनाचा जो काही महत्त्वाचा विषय, ते नुसती पुस्तकं घरात असून उपयोग नाही. जरा दिनविशेष म्हणून त्याच्याविषयी 1-2 मिनिटं बोलूया आणि मग आपल्या मूळ विषयाकडे. तर नुसती पुस्तकांचे ढीग घरात असून उपयोग नाही, तर त्या पुस्तकांचं रक्षण सुद्धा नीट पद्धतीने केलं पाहिजे. एक सूत्र असं आलेलं आहे की तैलात रक्षेत जलात रक्षेत. आपण हे सुभाषित ऐकलं असेल. तैलात रक्षेत जलात रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम. तेलापासून पुस्तकांचं रक्षण करावं. तेल पडणार नाही, पुस्तकं बाद होणार नाहीत, खराब होणार नाहीत, याचं रक्षण करावं. तैलात रक्षेत जलात रक्षेत. पाणी त्याच्या पुस्तकांवरती पाणी पडणार नाही, त्याने ती पानं काही बिघडणार नाहीत. तैलात रक्षेत जलात रक्षेत. आणि पुढे असं म्हटलंय की रक्षेत शिथिल बंधनात. त्याचं बाइंडिंग जे आहे, कशी तरी हाताळायची नाही आहेत पुस्तकं. त्यातलं जे काही ज्ञान लिहिलेलं आहे त्याविषयीचा आदर जर चित्तात मनात असेल तर ती पुस्तकं अतिशय नीट पद्धतीने हाताळायची आहेत. त्याचं जर बाइंडिंग जर ढिलं झालं असेल, रक्षेत शिथिल बंधनात, त्याचं जर बंधन शिथिल झालं असेल तर ते कसं घट्ट करता येईल, त्याचं बाइंडिंग परत नीट कसं करता येईल, इकडे लक्ष दिलं पाहिजे. जर पुस्तक दिन नुसता साजरा करून उपयोग नाही, तर पुस्तकाविषयी प्रेम ज्यांच्या चित्तात आहे त्यांनी आपली पुस्तकं खिळखिळी तर झाली नाहीत ना, इकडे पण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तैलात रक्षेत जलात रक्षेत आणि रक्षेत शिथिल बंधनात. शिथिल बंधन झालं नाही ना हे पाहायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट तर सर्वात महत्त्वाची आहे, मूर्ख हस्ते न दातव्यम. म्हणून मूर्ख माणसाला आपल्याकडच्या संग्रहातली चांगली पुस्तकं अजिबात देऊ नयेत. मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम. जडू काही पुस्तक आपल्याला हेच सांगत असेल कशावरून, सांगत नसेल कशावरून. म्हणून एक आणखीन सुभाषित आलंय की त्याच्यात असं वर्णन केलंय की पुस्तकम वनिता वित्तम परहस्ते गतम गतम. पुस्तकम वनिता आणि वित्तम परहस्ते गतम गतम मूर्ख हस्ते न दातव्यम. याच्यावर नेहमी दुसरं सुभाषित आठवलं म्हणून सांगितलं. एकदा काय झालं, एकाला पुस्तक वाचायची, जागतिक पुस्तक दिनासारखा दिवस साजरा करत होते सगळे, आणि एकाला अशी इच्छा झाली की एक अमुक एक पुस्तक आहे आणि ते आपल्याला वाचायचं आहे. ते अमक्या अमक्या माणसाकडे आहे. त्याला कळलं. तो तिथं पोहोचला आणि गेल्याच्या नंतर त्याने सांगितलं, म्हणलं महाराज मला तुमच्याकडे जे अमुक हे पुस्तक आहे ते मला म्हणाले पाहिजे, तेवढं जरा देता का? मी लगेच तुम्हाला देतो, एक 5 दिवसात वाचून देतो, 7 दिवसात तुम्हाला वाचून देतो. तुमचं पुस्तक आहे, तुम्हाला देतो. आणि तुमची लायब्ररी किती समृद्ध आहे, किती पुस्तकं आहेत, साहित्य क्षेत्रातली आहेत, कला क्षेत्रातली पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या कादंबऱ्या आहेत, वेगवेगळी संत वाङ्मय आहे, पौराणिक गोष्टी आहेत, किती समृद्ध अशी तुमची सगळी म्हणाली, किती छान तुम्ही नंबरिंग वगैरे सगळं केलं आहे, पण मला हे पुस्तक एवढं फक्त द्या. आता हा जो ज्याच्याकडे हा मागायला आला होता त्यानं सांगितलं त्याला, तो म्हणाला हे पुस्तक म्हणाला मी तुम्हाला देऊ शकत नाही. तो म्हणाला का? म्हणाला मी हे पुस्तक तुम्हाला नाही देऊ शकत. तुम्ही एक काम करा, तुम्हाला हे पुस्तक वाचायची इच्छा आहे ना तीव्रपणे? म्हणाले आहे. तुम्ही इथं बसा, माझ्या घरात या, इथं वाचा, रोज एक वेळ ठरवा, रोज वाचा आणि मग तुम्ही जा, पण घरी घेऊन जायची मी परवानगी तुम्हाला देणार नाही हे पुस्तक. मग तो म्हणाला अहो पण असं का? मी 7 दिवस मगाशी म्हणालो, मी पाहिजे तर एक 4 दिवसात तुम्हाला वाचून आणून परत देतो, पण मला हे पुस्तक द्या तुम्ही. मग हा ज्याच्याकडे पुन्हा याने विनंती केली होती, हा काय म्हणाला? तो म्हणाला ते काही जमणार नाही, तुम्ही इथं या, इथे पुस्तक वाचा, मी तुम्हाला पाहिजे तर पोहे खायला देईन, चहा पाणी देईन, बाकी सगळा आदर सत्कार करीन, पण माझं पुस्तक म्हणाला मी तुम्हाला देणार नाही. मग याने पुन्हा 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 विचारलं की म्हणलं अहो एवढं तुम्ही असे अडेल तट्टूपणाने का वागताय? एक पुस्तक तर मागतोय, कुठे लाखभर रुपये मागितले? त्याने दिलेलं उत्तर, आमच्या गुरुजी हा किस्सा सांगायचे म्हणून हा सांगतोय प्रसंग. त्याने खाजगीत गोष्ट सांगितली, म्हणाले कोणाला सांगणार नसाल तर तुम्हाला सांगतो, ही जी सगळी लायब्ररी आत्ता दिसते ना, ही मी अशीच गोळा केल्या. म्हणाले मला जरा 4 दिवसापुरतं वाचायला द्या, 7 दिवसापुरतं वाचायला द्या म्हणून लोकांकडनं मागितलं आणि ते परत दिलंच नाही. पुस्तकम वनिता वित्तम परहस्ते गतम गतम असं आहे का म्हणाला? म्हणजे पुस्तकाची किंमत काय ती ओळखली पाहिजे. सांगायचं मर्म इतकंच की विनोदाचा भाग थोडा क्षणभरासाठी बाजूला ठेवूया, पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा इतकाच की पुस्तकांची निगा नीट राखली पाहिजे. मी जमखिंडीला आमचे गुरुजी भागवत अभ्यास करायला भागवताचा जायचो, ते आत्ताच मागच्या दत्त जयंतीला त्यांनी देह ठेवला, गोडबोले शास्त्री. तर पुस्तक असं हातात घेतलं आणि ते असं जमिनीवर ठेवलेलं त्यांना कधी आवडायचं नाही. ते म्हणायचं जमिनीवर नाही ठेवायचं,
कुठलंही पुस्तकाला अनादर नाही झाला पाहिजे पुस्तकाचा. केवळ तो जागतिक दिन आला पुस्तकाचा म्हणजे काहीतरी उदो उदो करायचा, व्हॉट्सॲपवर फेसबुकवर कमेंट लिहायची असं नाही, तर 12 महिने 24 तास त्या पुस्तकांची निगा नीट राखली गेली पाहिजे. त्या पुस्तकांवर नीट तर ती पुस्तकं म्हणजेच पर्यायाने त्या पुस्तकातलं ज्ञान आपल्याला उपयोगी येतं, फलद्रूप होतं असतो. तरी पण सगळेजण या पद्धतीने वागणारे असतील अशी काम निश्चित म्हणजे अशी मला खात्री आहे. त्यामुळे सगळ्यांना पुस्तक दिनाच्या, जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या आपल्या मूळ विषयाकडे वळूया. कालपर्यंत आपण असं पाहिलं की बद्ध त्याच्यानंतर मुमुक्षू या व्यवहारामध्ये पुण्याच्या शास्त्रसभेमध्ये पराजित झाले नारायण स्वामी म्हणजे नारायण शास्त्री आणि आपल्या कुटुंबाची व्यवस्था केली. आपल्या मुलाबाळांना, पत्नीला पुरेल या पद्धतीचं आर्थिक सगळं काही नियोजन होतं, अन्य व्यावहारिक जे काही आणि वाराणसी गाठली. वाराणसी गाठून त्या ठिकाणी आपल्या सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये उत्तम अशा पद्धतीचं ज्ञान अर्जन केलं. आणि एक क्षण असा आला की त्यांचे जे गुरु होते, गुरु महाराज होते, त्यांनी त्यांना सांगितलं वाराणसीमध्ये की आता म्हणाले तुम्हाला वाराणसीत राहायची आवश्यकता नाही, तुम्ही सगळं षटशास्त्राचं परिपूर्ण असं ज्ञान कोळून प्यायलेलं आहात. आता तुम्हाला या जगात अजिबात याच्याशिवाय व्यतिरिक्त आता काही शिकवण्यासारखं माझ्याकडे आता काही शिल्लक राहिले नाही. जितकं काही माझ्या भात्यात बाण होते ते सगळे तुमच्याकडे दिलेले आहेत. आता तुम्ही परिपूर्ण झालेला आहात. सर्व शास्त्रात तुम्ही आता पूर्णत्वाला प्राप्त झालेला आहात. आता तुम्ही म्हणाले तुमच्या मूळ गावी महाराष्ट्राकडं, सांगलीकडं, विसापूरला तुम्ही जा. आणि मग कालचा आपल्याला प्रसंग सांगितला महत्त्वाचा की ज्या वेळेला त्यांनी विचारलं की आता गुरुदक्षिणा काय पाहिजे, गुरुदक्षिणा काय देऊ, गुरुजी तुम्ही जे मागाल ते देईन. आणि यांनी काय गुरुदक्षिणा मागितली हे मी काल आपल्याला सांगितलं. तिथपर्यंत आपण काल आलो होतो. बद्ध आणि मुमुक्षुत्व कुठून सुरू झालं, टर्निंग पॉइंट तो म्हणजे वाराणसीतला गंगेच्या घाटावरचा प्रसंग काल सांगितला. पाणी सोडा म्हणाले, पाणी सोडा, हातात पाणी घेतलं आणि मी जे मागतो ते देईन म्हणून पाणी सोडा. यांनी पाणी सोडलं. म्हणा आजपासून, या क्षणापासून कुडीतला प्राण जाईपर्यंत, शरीरातला प्राण जाईपर्यंत कधीही कोणाशीही वाद घालणार नाही. यांनी पाणी सोडलं, शब्द दिला होता. आयुष्य सुद्धा काय पद्धतीने खेळ करत असतं माणसाशी. म्हणजे जेव्हा आपण आयुष्यात उद्भवणाऱ्या प्रश्नांचं उत्तर शोधायला लागतो, त्याच्यासाठी आयुष्यातला बराचसा कालावधी खर्च करतो, 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष झटतो, त्याचं उत्तर आपल्याला 1.5-2 वर्षानंतर मिळतं. पण नियती किंवा आयुष्य, जे काही म्हणा, प्रारब्ध, नियती, आपलं दैव, काही शब्द वापरा, ते अशा पद्धतीने माणसाची खेळ करतं की ज्यावेळेला आपल्याला 1.5-2 वर्षाअंती, कधी 6 महिन्याअंती, कधी 2 वर्षाअंती, 3 वर्षांनी आपल्यालाच पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. ते आपल्या हातात आता आहे असं म्हणेपर्यंत नियतीने, आयुष्याने, प्रारब्धाने, नशिबाने प्रश्नपत्रिकाच बदललेली असते असं जे काही म्हणतात. आता नवीन प्रश्न निर्माण होतात. आता ह्या मिळालेल्या उत्तराचा काही अर्थ नसतो. तसं ज्या कामनेनं ते काशीत पोचले होते की मी आता सर्व शास्त्र पारंगत होईन आणि एकापेक्षा एक सगळ्या विद्वानांना हरवीन, जयपत्र मिळवीन, मी हरलो कसा, मी पराजित झालो कसा, ह्या सर्वसामान्य बुद्धीतनं ज्ञानार्जन करायला ते तिथे पोचले होते, ईर्ष्येनं, असूयेनं, स्पर्धेनं. पण आता गुरुजींनीच गुरुदक्षिणा अशी मागितली की आजपासून मरेपर्यंत कोणाशीही कधीही कुठल्याही पद्धतीनं मी वाद घालणार, हा शब्द द्या. तो शब्द ज्या वेळेला दिला त्याच्यानंतर थोडंसं मनात वाईट वाटणारच ना, की ज्यासाठी मी एवढे वर्ष काशीत राहिलो आणि ते सगळं काढूनच घेतलं. म्हणजे भरपूर विद्या मी शिकलो, म्हणजे माझ्या आपल्या अखत्यारी भात्यामध्ये 100 बाण आहेत आणि वापरायचे नाहीत असं जर कोणी सांगितलं तर काय होईल. त्यातला प्रकार झाला. आपल्याकडे पुष्कळ आहे पण ते आपल्याला त्याचा वापरच करायचा नाहीये, वाद घालायचाच नाही अशी गुरूंची आज्ञा. पण शब्द दिलेला होता, गुरुजींना शब्द दिलेला होता, शब्दाला मोठी किंमत होती. पण मनात थोडंसं का होईना वाईट वाटत होतं. तेवढ्यामध्ये गुरुजींच्या मुखातनं शब्द आले, नारायण शास्त्री, तुम्ही हे असे वादविवाद स्पर्धेमध्ये उतरून लोकांना हरवून, जयपत्र मिळवून
घेण्यासाठी म्हणून जन्माला आलेले नाही आहात. तर तुमचा जन्म हा आत्मोद्धारासाठी आहे. आणि कृष्णा पंचगंगा संगम निवासावरील भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अत्रिपुत्र दत्तात्रय हे तुमची वाट पाहत आहेत. हे आशीर्वादात्मक शब्द कानावरती पडल्यानंतर मग मुमुक्षुत्व जागृत झालं. तळमळ चित्तात झाली. मग मी आपल्याला सांगितलं की ते पुन्हा आले. येताना ते त्यांच्याबरोबर एक वाराणसीतनं त्यांनी ते जे वाराणसीतून महाराष्ट्रात येताना लीला विश्वंभर नावाचं एक शिवलिंग त्यांच्याबरोबर एक होतं. ते बरोबर घेऊन आले. नित्य उपासनेमध्ये ते होतं आणि त्या लीला विश्वंभर शिवलिंगाची ते नेहमी पूजा करायचे. आणि त्याच्यानंतर इकडं महाराष्ट्रात आल्याच्या नंतर एक दैव आघात दुसरा झाला. मुलाला जो विश्वंभर भट होता त्याला पुण्यात शिकायला ठेवलं आहे. 2 मुली बरोबर आहेत. आणि मी काल आपल्याला सांगितलं की वेदाध्ययन जे काही आजूबाजूला विद्यार्थी होते त्यांना ते करत होते, शिकवत होते, सांगत होते. आता लढण्यासाठी, झगडण्यासाठी नसून, वाद करण्यासाठी नसून, सुसंवाद साधण्यासाठी त्या ज्ञानाचा वापर केला जात होता. पण दैवाघात मोठा विचित्र झाला. गुळवणी घराण्यामधली कन्या, ती जी यांची दुसरी पत्नी होती, तिचं अकाली निधन झालं आणि पत्नी निवर्तली, दुसरी पत्नीसुद्धा निवर्तली. हे जेव्हा घडलं त्यावेळेला वानप्रस्थाश्रमी जीवन जगायचं ठरवलं. आता बद्धातून मुमुक्षुत्व जागृत झालं होतं. कारण माझी वाट तुझी वाट नृसिंह सरस्वती पाहतायत वाडीचे, हे शब्द हृदयात कोरले गेले होते वाराणसीतल्या आपल्या गुरु महाराजांच्याकडनं. म्हणजे कधी कधी त्या शब्दातनंच कृपा असते. जसं आपण रामाची गोष्ट ऐकताना, रामजन्माची गोष्ट ऐकताना म्हणतो, ते जे याचे आईवडील जे होते, त्या श्रावण बाळाचे, ते पाणी पिताना म्हणतात, आम्हाला तू पुत्र होऊन मरताना त्रास दिलायस ना, तू सुद्धा पुत्र म्हणतच मरशील. म्हणजे कधी कधी असे जे शब्द येतात त्या शब्दात आशीर्वाद दडलेले असतात. तसं इकडे कुणाशी वाद घालू नको हा शब्द घेतला, पण याच्यात त्यांचं कल्याणच गेलं. वाद घालू नको, पण तुझ्यावरती नृसिंह सरस्वती कृपा करणार आहेत. आता हे किती आशीर्वादात्मक शब्द होते. त्यातनं आयुष्य बदललं, महाराजांकडे बघण्याची भूमिका बदलली. आणि आता मी वादविवाद करायला जन्माला आलेलो नसून साधना, उपासना करायला जन्माला आलोय. हा साधक भाव वाढला. कात्यायनीच्या डोंगरावरती साधना सुरू केली. मी काल सांगितलं, सप्तशती पाठ करणाऱ्या एका देवीच्या उपासकाकडनं त्यांनी तिथे त्यांचं ते रूप पाहिलं. कात्यायनीच्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेलं त्यांनी त्यांना बोलावलं आहे. आणि मग नंतर नारायण स्वामी आपल्या दोन्ही मुलींसह, नारायण शास्त्री आपल्या दोन्ही मुलींना घेऊन कोल्हापुरात राहत आहेत. रोज अंबाबाईला प्रार्थना करतायत, रोज. आणि रोज अंबाबाई की आई भगवती मला मार्ग मिळू दे पुढचा. तीव्रतर मुमुक्षुत्व जागृत झालेलं आहे. आणि आई भगवतीकडनं आज्ञा मिळाल्यानंतर नृसिंह सरस्वती स्वामींचं बोलावणं आलं आणि नरसोबाच्या वाडीला हे आपल्या दोन्ही मुलींना घेऊन नारायण शास्त्री वाडीला आले. काय वर्णन आहे, काय जबरदस्त वर्णन आहे. हे दत्त संप्रदायातले नृसिंह सरस्वती, दत्तप्रभूंच्या अवतार कार्यातले, उपासना मार्गातले श्रेष्ठतम असे भक्तोत्तम श्रेष्ठतम असे भक्त आहेत. यांच्यावरती दत्तात्रेयांचं, नृसिंह सरस्वतींचं अतिप्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या हृदयस्थ शिष्यांपैकी श्रेष्ठतम शिष्य म्हणजे नारायण स्वामी महाराज आहेत. का ते प्रेम त्यांनी संपादित केलं पहा. आपल्या दोन्ही मुलींना घेऊन तिथे वरती, आत्ता पण जिथे नारायण स्वामींचं मंदिर आहे त्याच्या बाजूला मागे, आता ही गोष्टच आहे, 1805 साली नारायण स्वामींनी इसवी सन 1805ला देह ठेवला असं वर्णन आहे. म्हणजे आत्ता जर आपण विचार करतोय 2020 साली, तर म्हणजे 315 वर्ष साधारण या गोष्टीला झाले. म्हणजे 300 वर्षापूर्वीची ही गोष्ट सांगतोय. 300 आत्ताची वाडी डोळ्यापुढे आणा आणि 300 वर्षापूर्वीची वाडी डोळ्यापुढे आणा. 300 वर्षापूर्वीची स्थिती, परिस्थिती, आजूबाजूची भौतिक स्थिती, सगळं झाडं झुडपांनी युक्त असं जंगलच ते नरसोबावाडी. म्हणजे नृसिंह वाटिका असा शब्दप्रयोग आहे. तिथे ते वास्तव्याला आहेत. आपल्या त्या 10-12 वर्षाच्या, काल मी म्हणालो, लहान लहान मुली त्यांना बरोबर घेऊन राहत आहेत. आता एक काय चमत्कार घडतात. देवसुद्धा भक्त प्रतिपालक कसे असतात पहा. आतली वृत्ती जागृत झाली होती, तीव्रतर मुमुक्षुत्व जागृत झालं होतं. महाराज मला तुम्ही कृपा करा, आता
मजबरी करुणेचा राघवा पुरलोटे, आपण जो विषय गेल्या 7-8 दिवसापासून सतत पाहतोय की पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा धरी विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षू. ते जे सिद्धांत आपण ऐकलेत शब्दद्वारे ते कसे पक्के होतात या संत सत्पुरुषांच्या गोष्टी ऐकल्यानंतर. तर विरक्त झाला संसारी, दैवगतीने योगायोग सुद्धा कसे घडतायत. जिथे कुठे भांडायचं होतं, जिथे कुठे काही वादविवाद करायचं होतं त्याला मनाई केली होती. आता कुणापुढेही ईर्ष्या, स्पर्धा, असूया, द्वेष, मत्सर ही बद्धावस्थेतली कुठलीही लक्षणं आता नव्हती करायची. आता जे काही ज्ञान गुरुकृपेने होतं ते भरभरून अनेक शिष्यांना वाटलं. त्यामध्ये पत्नी दुसरी पत्नी निवर्तले. आता वानप्रस्थाश्रमी जीवन जगतायत. आता उद्दिष्ट एकच आहे आयुष्याचं की या डोक्यावरती, मस्तकावरती नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा वरद हस्त मिळावा, त्यांनी मला आपलंसं करावं. तीच एक तळमळ फक्त आता चित्तात आहे. रोज ध्यानधारणेला बसावं, योगाचा अभ्यास सुरू केला, ध्यानधारणा करावी. रोज प्रचंड म्हणजे वर्णन आहे की नारायण स्वामी निरंतर नृसिंह सरस्वतींचं नामाभिधान, नामस्मरण अखंड करतायत. तळमळ एकच की नृसिंह सरस्वती स्वामी महाराज माझ्यावर कृपावंत होत. हे दयानिधे गुरु चरणी आश्रय द्याहो, यती नारायणानंद सरस्वती जसं म्हणाले. शेवटी कोणीही कुठल्याही काळात कुठलेही शब्द भाव व्यक्त करू देत, पण तळमळ तीच असते, भाव तोच असतो. आत्ता जरी यती नारायणानंद सरस्वतींचे शब्द आधार घेतले असतील तरी नारायण स्वामी त्याच भावनेनं, तीच त्यांची भावना हृदयातली तीच असणार आहे. हे दयानिधे गुरु चरणी आश्रय द्याहो, भवसागरी तारा फेरा पुनरपिनाहो, यती नारायण श्री गुरु चरणाते कवळी, नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली. तळमळ तळमळ, अतिशय तळमळ चित्तात. हे रोज रात्री ध्यानाला बसायचे. असं सांगतात, नरसोबाच्या वाडीला महाराजांचा पोशाख पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा नृसिंह सरस्वतींच्या पुढे आमचे 2 चांदीच्या काठ्या हातात घेऊन, त्याच्यानंतर मोरशल, चौरी, महाराजांचा बाकीचा सगळा राजाधिराज आहेत ते. मग ती वाडीतील सर्व पुजारी मंडळी, लहान लहान अगदी 5-7 वर्षाच्या पोरांपासून आमच्या वाडीतील वयोवृद्ध 70-80 वर्षाचे आजोबा जरी कोणी असले तरी धोतर उपरण नेसून ते सगळे महाराजांच्या सेवेसाठी असे पुढे उभे असतात. आणि स्वारीचा पोशाख पूर्ण झाला की राजाधिराज सद्गुरुराज श्री दत्तप्रभुराज महाराज की जय अशा ललकाऱ्या सुरू होतात. आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराज पालखीसाठी नारायण स्वामींच्या मठातून, आज आपण कोणी पाहिलं असेल वाडीला आल्यानंतर, ते खाली उतरत असतात तेव्हा एक आणखीन बिरुदावली, एक आणखीन ललकारी दिली जाते. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज श्री सद्गुरुराज दत्तराज महाराज अशी ललकारी दिली जाते. तर पहिला शब्द काय वापरतात? भक्तवत्सल, भक्ताभिमानी. ही जी काही बिरुदावली आहेत ही उगाच नाही आहेत, ही अशी उगाच नाही आलेली. याच्या मागे खरंच दत्तात्रय तसेच आहेत. आपले महाराज नृसिंह सरस्वती महाराज असेच आहेत, भक्तवत्सल आहेत. ते भक्ताचा अभिमान धरणार आहेत, भक्ताभिमानी आहेत, भक्त काम कल्पद्रुम आहेत. भक्ताच्या इच्छा मनात आल्यानंतर त्याच्या कामना पूर्ण करण्यासाठी जणू कामकल्पद्रुम आहेत ते, भक्त काम कल्पद्रुम आहेत ते. कृष्णा पंचगंगा संगम निवासी राजाधिराज श्री सद्गुरुराज दत्तराज महाराज. त्या उगाच बिरुदावली नाही आहेत, उगाच नामस्मरण करत खाली जायचं नाही. ते तसे आहेत. कसं? तर ही प्रसंग, हा प्रसंग, ही गोष्ट आपल्याला त्यांचा भक्तवत्सलपणा नृसिंह सरस्वतींचा दाखवते. ते किती भक्ताभिमानी आहेत, भक्ताला सांभाळणारे आहेत. आणि ते भक्तीसाठी भगवंत किती लाचावलेला असतो, तो कुठल्याही थराला जायला तयार असतो. आपण देवाकडे 2 पावलं श्रद्धेनं टाकायला सुरुवात केली की भगवंत 100 पावलं पुढे यायला तयार असतो. फक्त आम्ही श्रद्धायुक्त अंतकरणाने 2 पावलं टाकायचा फक्त अवकाश असतो. आम्ही 2 पावलंच टाकत नाही. तो केव्हाची वाट पाहत असतो आमची, की हा कधी माझ्या मार्गाला येईल, हा कधी माझ्या दिशेने पावलं टाकेल. आपण 1-2 पावलं टाकण्यासाठी पुढे यायचा, अग्रसर व्हायचा प्रयत्न केला की तो तिकडून 100 पावलं पुढे यायचा प्रयत्न करत असतो. पण आपण 2 पावलं सुद्धा मुश्किलीने टाकत नाही. हीच मोठी पंचायत आहे परमार्थ मार्गात. महाराज किती सांभाळतात हो भक्ताला, आपल्या भक्ताला. एकदा त्यांनी एखाद्या जीवाला आपलं म्हटलं, हा माझा भक्त आहे असं म्हटलं की ते किती सांभाळतात. नारायण स्वामींच्या चरित्रातलं हा प्रसंग खरंच म्हणजे सहृदय अंतःकरणाच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही असा प्रसंग आहे. महाराज किती भक्त कामकल्पद्रुम आहेत.
वर्णन असं आहे की यांच्या ज्या 2 मुली आहेत यातल्या एका मुलीला पोटात त्रास होता, सतत शौचाला व्हायचं, त्रास होत होता, संग्रहणीसारखा त्रास होत होता म्हणा, किंवा पोट बिघडलं होतं म्हणा, काहीतरी त्रास होता. तर दर अर्ध्या पाऊण तासानी, अर्ध्या 1 तासानी बहिर्दिशेला म्हणजे शौचासाठी बाहेर जावं लागायचं. आता तो जुना काळ, ते तांब्या हातात घ्या, बाहेर एका बाजूला जा, त्यात त्या 2 मुली. मग आता हे वडील एकटे, आई नाही या मुलींना. म्हणजे आपली साधना सांभाळत सांभाळत नारायण शास्त्री त्या आपल्या लेकी आहेत, मुली आहेत, त्यांना घेऊन, त्यातल्या जिला त्रास होतोय तिला घेऊन जायचे. तिथे काय असेल, तिचं लहान आहे ती, तिचं काय असेल ते शौच धुण्याचं काम असेल, काय असेल ते करून पुन्हा यायचे. काही त्रास नाही ना पोटात हे पाहायचे, काही जेव्हा खायची व्यवस्था असेल तर ती पाहायचे, आणि मग पोरींची शिस्त आहे, सगळं ते ठीक आहे असं पाहायचे, आणि मग जाऊन उपासनेला बसायचे. विषय त्यांचा मूळ हाच होता, नामस्मरण, ध्यानधारणा, उपासना, नृसिंह सरस्वती स्वामींची आराधना. पण एकदा चमत्कार असा घडला की आपला पूर्ण प्रपंच दत्तात्रेयांच्यावर अर्पण केल्यामुळे, नृसिंह सरस्वतींच्या श्रीचरणावरती अर्पण केल्यामुळे, मी काल एक वाक्य सांगितलं होतं, कोणास आहे दारा, दारा म्हणजे पत्नी, कोणास आहे दारा घर, कोणाच्याकडे पत्नी चांगली आहे म्हणून घर चाललंय, कोणाच्याकडे चांगलं घर आहे म्हणून तो छान आहे, कोणास आहे दारा घर, कोणास आहे परिवार, कोणाच्याकडे तरी परिवार तरी आहेत पाठीशी, बॅकिंगला ज्याला आपण म्हणतो, सपोर्ट करायला, मदत करायला. कोणास आहे दारा घर, कोणास आहे घर परिवार, परी नारायणाचे आधार सद्गुरु दत्तात्रेयांचा, असं एक वाक्य आहे. पण या नारायणाला आधार फक्त सद्गुरु दत्तात्रेयांचा, नृसिंह सरस्वतींशिवाय नारायणाला कोणाचाही आधार नाही. अत्री नंदना जगत जीवना तुझा एक आधार, श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार. तुम्हाला मुद्दाहून सांगतो, आपल्या दोन्ही लेकींची यथायोग्य काळजी नारायण शास्त्रींनी घेतली. त्यातल्या जिच्या पोटात त्रास होत होता तिची काळजी घेतली, तिला औषध दिलं, सगळं केलं. दोन्ही पोरींना, दोन्ही लेकींना झोपवलं. त्यातली जी चांगली होती तिला सांगून ठेवलं, जर तुझ्या बहिणीला, ह्या आपल्या ह्या ताईला दुसऱ्या त्रास जर व्हायला लागला तर इथे इथे ही व्यवस्था आहे, मला फक्त हाक मारा, मी इथे बसलोय ध्यानाला. म्हणून दोन्ही पोरींना निजवलंय, आणि आपण मुद्रा करून बसले ध्यानस्थ स्थितीत. आणि यांची लागली हो तंद्री, ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी, दत्त 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 म्हणत त्यांची तंद्री लागली नारायण शास्त्रींची, आणि ते समाधी स्थितीत गेले असं वर्णन आहे. आणि काय आपल्याला वर्णन करावं आपल्या पुढं, की हे ध्यानस्थ मुद्रेत तल्लीन झाले दत्तचरणांचं चिंतन करत. आणि ह्या ज्या पोरीला त्रास होत होता ना, ती पोरगी उठली. आता ती थोड्या वेळानंतर उठली, बघते तर आजूबाजूला बाबा कुठे दिसेनात, वडील कुठे दिसेनात, नारायण शास्त्री कुठे दिसेनात. एवढ्यात नारायण शास्त्री आले, आणि त्यांनी त्या मुलीला उठवलं, नेलं, बहिर्गमनाला नेलं, शौच तिचं काय होतं त्या ठिकाणी तिला नेलं, तिला ते सगळं करवलं, आणि त्याच्यानंतर तिचं शौच स्वतः धुवून पुन्हा सगळं आवरावरी करून त्या पोरींना पुन्हा आपल्या मूळ मुक्कामाच्या ठिकाणी आणलं आणि झोपवलं. इकडे थोड्या वेळानंतर हे ध्यानस्थ मुद्रेतनं उठून जेव्हा आले, तेव्हा प्रेमाने आपल्या दोन्ही पोरींच्या डोक्यावरनं हात फिरून विचारतात, जायचं नाहीये ना, बाहेर कुठे जायचं नाही ना, पोटात त्रास होत नाहीये ना. एवढ्यात ती पोरगी जी होती ती म्हणते, बाबा आत्ताच तर तुम्ही नेलत ना मला, हे काय तुम्हीच तर आत्ता मला नेलत, माझं पुढचं सगळ्यात जो विधी आहे तो पूर्ण तुम्हीच केलात, आणि आत्ताच आणून तुम्ही झोपवलं, आणि तुम्ही असं का बरं विचारता. मुलगी असं काय म्हणते आणि आपण काय विचारतोय, मुलगी असं का बोलते, याचा अर्थ त्यांना कळला. चरित्राख्यानात असं वर्णन आहे, दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे 3:30-4 झाल्यानंतर, ब्राह्ममुहूर्तानंतर पहाटेच्या वेळेला जेव्हा काकड आरती होते, त्या काकड आरतीच्या वेळेला कृष्णावेणीच्या पात्रात स्नान करून सोळ्यामध्ये पाणी घालायला आल्यानंतर साष्टांग दंडवत नृसिंह सरस्वतींच्या चरणारविंदी आपल्या या नारायण शास्त्रींनी म्हणजे नारायण स्वामींनी घातला, आणि डोळ्यातनं फक्त अखंड अश्रुधारा यायला लागल्या. महाराज, अहो मी एक यक्कश्चित माणूस, एक यक्कश्चित जीव, पण मी ध्यानामध्ये तुमचं नाव घेत निमग्न असताना माझ्या पोरीला होत असलेल्या शौचाच्या या तक्रारीसाठी तुम्ही माझं रूप घेऊन आलात, आणि माझ्या पोरीचं शौच काम तुम्ही केलं. इतकी वेळ आपल्या उपास्य देवतेवरती आपल्यामुळे यावं, डोळ्यातनं फक्त अश्रुधारा सुरू झाल्या.
आणि अखंड महाराजांची फक्त क्षमा याचना करतायत. त्यांच्या लक्षात आलं ते की मी ध्यानाला बसलो होतो आणि मुलगी जर असं म्हणते की बाबा आत्ताच तर तुम्ही मला नेऊन आणलं ना, याचा अर्थ ते माझ्या रूपात महाराजच नृसिंह सरस्वती स्वामी त्यांनी आपल्या लेकरांची ही सेवा, म्हणजे आपला भक्त ध्यानात असेल तर प्रसंगी आपल्या भक्ताच्या मुलाचं शौच काढायला सुद्धा दत्त महाराजांना कमीपणा वाटत नाही. इतके ते भक्त कामकल्पद्रुम आहेत, इतके ते भक्त वत्सल आहेत, भक्ताभिमानी आहेत. देव किती भक्तीसाठी लाचावलेला असतो, तो प्रसंगी आपल्या भक्ताच्या मुलाबाळांचं शौच काढायला सुद्धा पुढे मागे पाहत नाही. आपला देवपणा बाजूला ठेवतो आणि आपल्या साधकाची, आपल्या भक्ताची साधना कशी होईल, तो आपल्या साधनेमध्ये अधिक रत कसा राहील, त्याची साधना कशी भंग होणार नाही, याची काळजी महाराज घेत असतात. हो, ह्याचं किती मोठं उदाहरण आहे. म्हणून ते उगाच ललकार्या नाही आहेत. त्या महाराजांना कळवळून प्रार्थना केली की मला या उपाधीतनं, आता ही उपाधी वाटते मला, या मुलींच्या जबाबदारीमुळे तुम्हाला एवढा कमीपणा घ्यावा लागला आणि तुम्ही अशा पद्धतीचं काम केलं. असं वर्णन आहे की त्याच्यानंतर मग त्यांनी प्रार्थना केल्याच्या नंतर एक जी मुलगी आहे तिला सेनापती कापशी म्हणून, जे आमच्या इथनं पुढे कुरुंदवाडपासून पुढे गेल्यानंतर आहे, त्या सेनापती कापशीच्या इथे एका गावात एका मुलीचा विवाह करून दिला. त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे 300 वर्षापूर्वी 10-12 वर्षाच्या मुलीचं वय झालं की 8 वर्षाची असते तिला कन्या असं म्हणतात. मागे पण एका यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, त्या कुमारी कंकण आख्यानामध्ये सांगताना सांगितलं आहे, त्या बालिका कुणाला म्हणायचं, कन्या कुणाला म्हणायचं इत्यादी त्यात वर्णन केलं आहे. आता 8वरती किती पूज्य लागली तरी सुद्धा त्या कन्याच असतात, तो भाग वेगळा. परंतु 8 वर्षाची असते तिला कन्या असं म्हणतात आणि त्यावेळेला त्या 8 वर्षाच्या असलेल्या मुलीचा विवाह करून दिला जायचा, म्हणून त्याला कन्यादान असा शब्दप्रयोग होता. आता त्या दृष्टीने विचार केला तर 10व्या-12व्या वर्षातल्या या दोन्ही मुलींचा विवाह करवला. एक सेनापती कापशी म्हणून गाव आहे, तिथे एका मुलीचा विवाह करून दिला. आणि एक गाव रट्टेहाळ म्हणून कर्नाटकाच्या इथे, म्हणजे जिथून महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवरती रट्टेहाळ नावाचं एक गाव लागतं, तिकडे एका मुलीला तिथे दिलं. दोन्ही मुलींचा विवाह करवला. ज्या काही आता उपाधी म्हणतात, जबाबदारी म्हणतात, त्यातले 2 विषय पूर्ण झाले. आता यांच्या चित्तात फक्त एकच ध्यास होता की मला संन्यास विधी घ्यावा, महाराजांनी कृतकृत्यता आणावी. माझ्या सद्गुरुनाथांनी जो शब्द माझ्याकडनं घेतला की वाडीचे नृसिंह सरस्वती स्वामी तुमची वाट पाहतायत, तुम्ही हे वादविवाद करण्यासाठी जन्माला आलेला नाही आहात. असं वर्णन आहे की नरसोबाच्या वाडीच्या दक्षिण द्वारात तासनतास डोळ्यातनं अश्रुधारा यायच्या आणि तासनतास ते पिहुरद्वार म्हणजे त्या दक्षिण द्वारात सतत प्रार्थना करत बसायचे. या व्हिडिओच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो, देवांचा जो उजवा कान असतो, वाम म्हणजे डावं आणि दक्षिण म्हणजे उजवं. वाम म्हणजे डावं, दक्षिण म्हणजे उजवं. आता ते फेसबुक व्हॉट्सॲपमुळे वाडीतल्या लोकांना जेवढं पटकन कळत नाही दक्षिणद्वार झालं आहे किंवा अन्य काय झालं आहे, तेवढं व्हॉट्सॲप फेसबुकवरतून लोकांच्याकडनंच आम्हाला पोस्टमध्ये कळतं की दक्षिणद्वार झालं आहे. लोक धावत येतात, लोक फोन करतात आणि मग काही जण तर चमत्कारिकपणे प्रश्न विचारतात पावसाळ्यात, का हो ते दक्षिणद्वार केव्हा असतं नेमकं सांगा बरं. ते काय टायमिंगवरती नसतं, पाऊस कसा पडेल, ते काय अमुक तारखेला होईल, अमुक तिथीला होईल असं नसतं. पाऊस किती पडेल, त्याचं पाणी किती येईल, ते किती चढेल वरती, मग त्या डाव्या द्वारातनं ते उजव्या द्वारातनं जेव्हा बाहेर पडतं, दक्षिण द्वारातनं बाहेर पडतं, वामद्वारातनं तिकडच्या दक्षिण द्वारातनं जेव्हा ते बाहेर पडतं देवांच्या अंगावरून, त्याला दक्षिणद्वार होणं असं म्हणतात. तर जे वाडीला आलेत त्यांना कल्पना आहे की रामाच्या मंदिराच्या समोर वरती स्वच्छ अक्षरात लिहिलेलं आहे दक्षिणद्वार. दक्षिणद्वार म्हणजे देवांचं तोंड पूर्वाभिमुख आहे, पूर्वेकडे तोंड कडून आहे. नृसिंह सरस्वती स्वामींचं चरणपादुका म्हणजे मुखारविंद देवांचं पूर्वाभिमुख आहे. या दृष्टीने जर विचार केला तर देवांची जी उजवी बाजू आहे ती उजवी बाजू म्हणजे दक्षिण बाजू आणि देवांची डावी बाजू म्हणजे वामद्वार म्हणजे वाम म्हणजे डावं. तर असा एक नियम आहे, कधीही लक्षात ठेवूया की परमार्थविषयी, अध्यात्मविषयी आपली काही आत्मोन्नती व्हावी, आपली काही प्रगती व्हावी, आपल्यावरती काही कृपा व्हावी असं वाटत असेल तर देवांच्या उजव्या कानामध्ये ते निवेदन करावं. आणि व्यावहारिक सत्तेतलं काही मागणं असेल तर ते देवांच्या डाव्या कानात आवर्जून सांगावं. कारण प्रपंच जो आहे एक कोटी करतो जाता आपण लक्षात घ्या, प्रपंच जो आहे तो डावा आहे आणि परमार्थ आहे तो उजवा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे प्रपंचात कितीही रमलो तरी तो डावा म्हणजे कमीपणाच आहे त्याच्यात, त्यामुळे तो डावा आहे, वाम आहे. पण जे परमार्थ आहे तो दक्षिण आहे म्हणजे उजवा आहे, श्रेष्ठतम असा आहे. आपण म्हणतो अमक्यापेक्षा तमका उजवा आहे.
उजवा याचा अर्थ उजवा असा नसून श्रेष्ठतम असा आपण अर्थ घेतो. तसं प्रपंच आणि परमार्थात परमार्थ हा उजवा आहे. म्हणून आपल्या उत्तम अशा परमार्थासाठी ज्या पण मंदिरात आम्ही जेव्हा बद्रीनाथला सुद्धा जातो त्याला बद्रीनाथमध्ये आम्ही हे वाडीतलंच नियोजन ठेवलेलं असतं की शंकराचार्यांच्या त्या 4 प्रतिमा आहेत शिष्यांच्या, तेव्हा आम्ही तिथल्या नारायणाच्या तिथे दक्षिणद्वारात बसतो आणि देवाच्या तिथे निवेदन करत आपापली उपासना करणारे सगळेजण एकत्र बसतो. याचा अर्थ असा की देवांच्या उजव्या कानात आपण पारमार्थिक गोष्टी सांगाव्यात इन शॉर्ट, आणि डाव्या कानामध्ये व्यावहारिक काही असेल तर सांगावं. तसं पाहता कुठंही सर्वत्र व्याप्त तोच आहे सिद्धांतानी, कुठूनही केलं तरी चालेल, परंतु देवांचं उजवं अंग हे परमार्थ विशेषाचं आहे आणि डावं अंग हे व्यवहार निर्देशाचं आहे असतो. पुढे सरकूया. त्या उजव्या अंगामध्ये म्हणजे उजव्या कानामध्ये पिहुरद्वारामध्ये नृसिंह सरस्वतींना कळवळून प्रार्थना करायचे, महाराज मला मोकळं करावं, मला आत्मोद्धाराचा मार्ग दाखवावं, महाराज माझ्यावर कृपा करावं. तळमळ म्हणजे बद्ध मुमुक्षुत्व. आता साधना तर चालू होती, साधक भूमिका तर चालू होती, आणि आता तळमळ लागले आत्मोद्धाराची. जीवात्म्याला शिवात्म्यामध्ये विलीन होण्याची जी ओढ असते, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्रवाहो पांडुरंगा, हे जे काय आपण नेहमी भक्ती संगीतात ऐकतो किंवा भावगीतात ऐकतो किंवा या अभंगांमध्ये ऐकतो, पदांमध्ये ऐकतो, भुकेला चकोर, पण कशाला? कैवल्याच्या चांदण्या, की आता मोक्ष होऊ दे, मुक्ती मिळू दे. ती मोक्षाची मुक्तीची कामना करतो या नाव मुमुक्षू, अशी आपण व्याख्या मागे पाहिलेली. सतत तळमळतायत. आणि एक आयुष्यात प्रसंग असा घडला चमत्काराचा की एके दिवशी सकाळी ते स्नानासाठी म्हणून खाली गेले, नदीत स्नानाला खाली गेलेत पहाटेच्या वेळेला, आणि सतत प्रार्थना करतायत. दत्तगुरूंकडनं संकेत मिळत आहेत की योग्य वेळी मी योग्य ते करीन, असा संकेत होता. तर प्रार्थना करतायत आणि संकेत मिळत होता, आणि एक दिवशी चमत्कार घडला. काय चमत्कार घडला? मी मध्ये थांबतो, याचा अर्थ मध्ये एखादी कमेंट येते ती वाचतो म्हणून मी थांबतोय. चमत्कार असा घडला श्रोते हो, पण मी उत्तर देणार नाही आत्ता कुठल्याही मधल्या कमेंटचं कुठल्याही, कारण मग विषयांतर होतं म्हणून. नदीत स्नानाला म्हणून उतरले आणि त्यांचा पाय घसरला. गेले होते स्नानाला आणि स्नान करून दत्त चरणांवरती सोळ्यामध्ये पाणी घालायला यायचे, हा नित्याचा क्रम होता. वाडीतल्या पुजारी मंडळींना सुद्धा ते माहीत होतं. आता त्यावेळेला तिथे पाय घसरल्यानंतर ते खाली पडलेले आहेत, आणि जेव्हा पाण्यात आत गेलेत कृष्णेच्या पात्रात, तेव्हा आत गेल्यानंतर एक दिव्य चमत्कार घडला. पाण्याच्या आत कृष्णेच्या पात्रात आत गेल्याच्या नंतर तो वाडीच्या पादुकांचा जो भाग आहे, मंदिर आहे, त्या मंदिराच्या खाली एक दिव्य वाडी त्यांना दिसली. म्हणजे वाडीतली स्थूल रूपानं दिसणारी वरची वाडी आणि वाडीतली दिव्य दर्शन, वाडीचं खरं दिव्य दर्शन त्यांना त्या ठिकाणी झालेलं आहे. असं वर्णन आहे की आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठंच्या मोठं सिंहासन आहे, आणि त्या सिंहासनावरती राजाधिराज यतिराज नृसिंह सरस्वती स्वामी बसलेत. अनेक भक्त त्या दरबारात त्यांच्या बसलेत. म्हणून वाडी ही दत्तात्रेयांची राजधानी आहे. आणि ते पाहतायत, आणि महाराज लांबनं विचारतायत, नृसिंह सरस्वती तुझ्या मनात कामना होती ना संन्यास घ्यावा, म्हणूनच तुला आज इथे बोलावलंय, हे ते पाहतायत. आणि स्वतः नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांना प्रणवाचा उच्चार देऊन, संन्यास विधी परंपरेतले काही पद्धती असतात, प्रणवोच्चार देऊन त्यांना मार्गदर्शन करून स्वतः छाटी त्यांना दिलेली आहे. आणि दंड आणि कमंडलू स्वतः नृसिंह सरस्वती स्वामी. काय भाग्य असेल नृसिंह सरस्वती स्वामींच्या केवळ आत्ता स्थूल रूपाने एसटीनी गाडीनी आपापल्या वाहनांनी आपण जेव्हा जेव्हा वाडीत येता तेव्हा आत येऊन नमस्कार करता, तर आपल्याला वाडीतली महापूजा पाहून अभिषेक केल्यानंतर काकड आरतीचं दर्शन घेऊन पालखीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला अपार आनंद होतो. इथे प्रत्यक्ष म्हणजे आत्ता आपण नुसतं त्यातल्या उपासना मार्गात सहभागी झाल्यानंतर आपल्याला एवढा शांतता आणि आत्मिक आनंद मिळतो आणि एक वेगळं समाधान मिळतं. इथे प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती स्वामी त्यांना कृष्णेच्या पात्रात पडल्याच्या नंतर आत गेल्यानंतर तळघरामध्ये आतमध्ये दिव्य वाडीचं दर्शन घडवत आहेत. आणि ते राजाधिराज कसे आहेत, 64 योगिना त्यांच्या ओवाळणी कसं करतायत, हे सगळं अद्भुत असं दर्शन
त्यांना त्या ठिकाणी झालं आहे. आणि मग त्यांच्या मनातली जी कामना होती त्याप्रमाणे स्वतः प्रणवोच्चार करून त्यांच्यावरती संन्यास दीक्षा स्वतः नृसिंह सरस्वती स्वामींनी दिली आहे. आणि दंड कमंडलू काषाय वस्त्र त्यांना दिलेलं आहे. आणि ते सगळं घेऊन जेव्हा ते वाडीच्या कट्ट्यावरतून वरती प्रगट झालेत, वरती आलेत, आता बघा काय गंमत आहे, स्नानाला जाताना एरवी नारायण शास्त्री म्हणून गेलेले आहेत आणि आता जेव्हा स्नान करून वरती उठलेत, जेव्हा वरती आलेत त्यावेळेला ते दंड कमंडलू घेऊन नारायण स्वामी, त्यांचं नाव सरस्वती संप्रदायात नारायण सरस्वती असं त्यांचं नाव दिलं आहे, कारण महाराज नृसिंह सरस्वती परंपरेतले आहेत. इथे मला सांगायला आवडेल की आजचा भाग होण्यापूर्वी मला आमच्या एक अतिशय म्हणजे ABP माझाचं हे चालू असल्यापासून ज्या अतिशय नित्यानं सगळे भाग ABP माझावर बघायच्या आणि त्यांनी खूप ABP माझाचे सगळे एपिसोड्स फॉलो केले, किंबहुना यूट्यूबवरचे सगळे एपिसोड्स अगदी न चुकता फॉलो केलेत किंवा त्याच्यावरती खूप खूप वेळा ऐकून त्याच्याविषयी लिहिलं आहे, अशा आमच्या भावनाताई म्हणून आहे. त्यांनी आत्ता मला मुद्दाहून कळवलं की बुवा काल सांगितलं आहे, तर मी काल बोलताना चुकून 36 एपिसोड म्हणून गेलो. त्याला तुम्ही नारायण स्वामींचे 52 एपिसोड केलेले आहेत. हे मला पण माहीत नव्हतं, हे मला आज कळलं मेसेजमधनं. 52 एपिसोड केलेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे या गोष्टी तुम्ही सांगितल्या होत्या त्या पण जमल्या तर नक्की सांगा. मी का सांगतोय, माझ्या लक्षात ते नव्हतं, पण आज मला सुचवल्यामुळे ही पण दत्त महाराजांचीच कृपा म्हणून सांगतो की गिरीपुरी भारती सरस्वती आश्रम तीर्थ सागर पर्वत इंद्र चंद्र अशा दशनाम आखाड्याची परंपरा असते. एका संन्याशांच्याकडे बरोबर राहिल्यामुळे आपल्याला हे सांगतोय. गिरी, पुरी, भारती, सरस्वती, आश्रम, तीर्थ, सागर, इंद्र, चंद्र या पद्धतीने दशनाम आखाडे ज्याला म्हणतात त्यापैकी सरस्वती. मग आता त्यामध्ये सुद्धा पद्धती असतात. भारतींची परशुमुद्रा कुठे असणार, सरस्वतींची कुठे असणार, इंद्र म्हटल्यानंतर चंद्रशेखरेंद्र सरस्वती, आपण सरस्वतीच पण इंद्र परंपरा. तीर्थ असतं, नारायण तीर्थ, शिवोम तीर्थ, तीर्थ परंपरा. गिरी, पुरी, विष्णुगिरी, गिरी, पुरी, भारती. आम्हाला ज्यांच्याबरोबर राहायला मिळालं करवीर पीठाचे शंकराचार्य ते विद्याशंकर भारती, विद्या नृसिंह भारती, म्हणजे भारती ही करवीर पीठाची परंपरा आहे. गिरी, पुरी, भारती, सरस्वती, आश्रम, गजानन आश्रम, तीर्थ, सागर, पर्वत. सांगायचं तात्पर्य असे दशनाम आखाडे त्याप्रमाणे ते जे दंड असतो त्या दंडाची परशुमुद्रा ती पण फार महत्त्वाची असते. त्या परशुमुद्रेला पण एक वेगळं महत्त्व आहे. आता दंड हातात का घ्यायचा असतो संन्याशानी, त्याचंही फार महत्त्वाचं उदाहरण आहे. मला आज स्मरण करून दिल्याबद्दल भावनाताईंचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की तुम्ही सुचवल्यामुळे मला तो मुद्दा आठवला. त्यांची पण धारणा हीच आहे की अनेक लोकांपर्यंत ते तुम्ही सांगितलेलं पोचावं, म्हणून मी मुद्दाहून तुम्ही सुचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दंड का हातात दिला जातो संन्याशाच्या, तर त्याचं वर्णन असं आहे की दंड हातात घ्यायचा आहे संन्याशानी, त्याच्या परशुमुद्रा किंवा ब्रह्ममुद्रा ज्या आहेत त्याचा वेगळं अर्थ, थॉट प्रोसेस वेगळी आहे त्याच्यावरती. ते त्या भारतींचं कुठं आहे, सरस्वतींचं कुठं आहे, ब्रह्ममुद्रा कुठं आहे, परशुमुद्रा कुठं आहे, किती अंतरावरती आहेत, त्या पद्धती वेगळ्या आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा असा की दंड हातात दिला जातो. दंड का दिला जातो, तर दंड हा काष्ठाचा आहे, लाकडाचा आहे. दंड म्हणजे ती लाकडाची काठी आहे. तर तो जो दंड आहे तो केवळ दंड नाही आहे. दंड म्हणजे ते वाळलेलं शुष्क काष्ठ आहे. ते जेव्हा आपण असं हातात धरतो तेव्हा आपली सत्ता त्या काठीवरती असते, आपण त्याचा अंकुश आपल्या हातात असतो. पण जेव्हा आपण त्याच्यावरचा आपला ताबा काढून घेतो त्या दंडावरचा, त्या काठीवरचा, तेव्हा आपल्या घरात अगदी वाळत घालायची काठी असेल धुण्याची, धुणं आपण वाळत घालतो जी काठी असते, त्या काठीवरती आपण साधं एक बोट जरी ठेवून दिलं तरी ती काठी उभी असते. कारण आपल्या चेतन असलेल्या माणसाचा स्पर्श त्या काठीला असतो, अंकुश असतो, त्याच्यावरती ताबा असतो. आपण जेव्हा बोट काढून घेतो तेव्हा ती काठी तिच्या मर्जीने पडत नाही, तिच्या मर्जीनं ती काठी पडत नाही. ती तिला जिथे योग्य अशी त्या परिस्थितीप्रमाणे जी योग्य गती असेल, जे डिरेक्शन असेल, जी दिशा मिळेल तिथं ते पडते ती काठी. संन्याशाने दंड हातात घ्यायचा याचं कारण संन्याशाला सतत जाणीव राहायची की तुला दंडवत राहायचंय. दंडवत म्हणजे सतत आणि सतत तू ज्या मार्गावरती जो मार्ग निवडलायस निवृत्तीचा, त्यात जशी परिस्थिती येईल
जी परिस्थिती येईल, जो प्रसंग उद्भवेल, आज पंचपक्वान्न मिळालं, ठीक आहे, दंडवत, दंड ज्या दिशेला पडेल तो स्वतःच्या इच्छेने पूर्वेकडे तोंड करून पडेल, आता मी पश्चिमेला पडेल असं नाही. तो तो त्याच्या प्राप्त परिस्थितीनुसार जसा दंड पडतो, शुष्क काष्ट पडतं, तसं दंडाला हातात घेऊन सतत जाणीव संन्याशाने ठेवायची आहे. आज मला 3 दिवस सतत पंचपक्वान्नाची भिक्षा मिळेल, कदाचित पुढचे 7 दिवस मला अजिबात भिक्षासुद्धा मिळणार नाही आहे. ती पण परिस्थिती ॲक्सेप्ट करायची बुद्धी पाहिजे. पंचपक्वान्न आलं तरी सुद्धा ते सुद्धा स्वीकारायची तयारी पाहिजे. याला दंडवत राहायचं आहे, अशी संकल्पना आहे. कमंडलू शांती कमंडल करसो आहे, ज्ञानाचं प्रतीक कमंडलू आहे. ते कमंडलू आहे. आणि काषाय वस्त्र का आहे, तर भगवी वस्त्र, त्या भगव्या वस्त्राचं धारण मागे आपण दासगणूंच्या चरित्रात पाहिलंच होतं की तो कान्हा भिल्ल होता, त्याने सांगितलं तुझ्या या भगव्याकडे बघून मी भुललो. तर या भगव्या वस्त्राचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि भगव्याचा मान ज्या ठिकाणी राखला जात नाही त्या देशाची अवनती होते. आपला जो हा भगवा रंग आहे तो त्यागाचं प्रतीक आहे. ते काही कुठे धार्मिक हिंसा घडवण्यासाठी किंवा हे भगवा धारण केलेले आणि ते भगवा नाही असा त्याचा अर्थ नसून त्या प्रत्येक रंगामागे पण एक कन्सेप्ट आहे, काही संकल्पना आहेत शास्त्रात केलेल्या. वैराग्याचं, कडकडीत वैराग्याचं ते प्रतीक आहे भगवं वस्त्र, हे गेरूचं वस्त्र आहे. ते सुद्धा काषाय वस्त्र, रंगवलेलं नाही. ते आमच्या स्वामीजींना किंवा आजही वाडीमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा छाटी बनवली जाते तेव्हा पांढरं शुभ्र असं उपरणं, मग ते गेरू आणायचा, मग त्याच्यात ते काव करायची, त्या कावेमध्ये ते वस्त्र ठेवायचं, त्याचं पण पद्धत असते, त्या त्या वाराला करायचं, लिंबू पिळायचं, ते काव ती राहिली पाहिजे तिथे. मग ते 3 दिवसानंतर ते वस्त्र काषाय वस्त्र म्हणतात. काषाय वस्त्रम करदंड धारिणम कमंडलुम पद्मकरेण शंखम, हे जे वर्णनं सगळे आली, चक्रंगदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, तर हे काषाय वस्त्राला फार महत्त्व आहे. हे काषाय वस्त्र धारण करून नारायण स्वामी आले आणि कसे दिसले. वस्त्रे काषाय भस्मी सुतनु विलसती कंठी रुद्राक्ष माळा. वस्त्रे काषाय भस्मी, भस्म लावलंय सर्वांगाला. नदीतनं जे वरती आलेत, एरवी पाणी घालत होते नारायण शास्त्री म्हणून, आणि आता पाणी घालतायत ते यती म्हणून, नारायण सरस्वती या स्वरूपात पाणी घालायला आलेत आता. तर सगळे असे पाहायला लागले त्यांच्याकडे. वस्त्रे काषाय भस्मी सुतनु विलसती कंठी रुद्राक्ष माळा, त्या कंठामध्ये सगळ्या रुद्राक्ष माळा दिसत आहेत. शोभे दिव्यासनी तो प्रचुर रुचिर हे देखिले ध्यान डोळा. अग्री त्या पादुका हो सुजन मनमयी शोभिली ज्ञानमुद्रा. स्वामी नारायणा ते नमन करू सदा ध्यान चित्ती यते ध्यावू चित्ती यतेंद्रा. त्या यतींचे अग्रणी असलेले नारायण स्वामी, त्यांचं आपण सगळे मिळून ध्यान करू अशा पद्धतीनं. काषाय वस्त्र परिधान केलेलं, पायात खडावा आहे आणि अंगावरती भस्मधारण केलं आहे, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आहेत, दंड कमंडलू हातात आहे आणि ते खालून वरती पाणी घालायला आलेत. आणि स्वाभाविक होतं की आत्तापर्यंत, म्हणजे अगदी आत्ता 3:30-4 पर्यंत, पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तापर्यंत हे नारायण शास्त्री म्हणून आलेत आणि यांना पाहतोय ते, नंतर पाहतोय ते हे यती रूपात आलेत. हे कसं शक्य आहे. एकतर तो विधी नीट झाला पाहिजे. मग यांना विधी कोणी केला, यांना दंड कोणी दिला, यांना दीक्षा कोणी दिली, यांचा हा सगळा संन्यास विधी झाला कुठे. सम्यक न्यासा इति संन्यासा, हा संन्यास यांना दिला कुणी. हे गृहस्थीतून वानप्रस्थी होते, पण वानप्रस्थातून संन्यास यांना दिला कुणी, असं वर्णन आहे की त्यांना बरेच बोल लावले गेले. त्यावेळेचे मठाधिपती इथे कोणी होते असं वर्णन चरित्राख्यान आहे. त्यांनी त्यांना शब्द लावतो, तुम्हाला कोणी संन्यास दिला सांगा. इथल्या सर्व दत्तभक्तांना ते कळवळून सांगतात की मला प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती स्वामींनी संन्यास दीक्षा दिली. कोण विश्वास ठेवेल, कोणीच विश्वास ठेवेल. असं कसं शक्य आहे म्हणाले. अहो मी खरं सांगतोय म्हणाले तुम्हाला, मला प्रत्यक्ष महाराजांनी संन्यास दीक्षा दिली. कोणीच विश्वास ठेवेना. त्या मठाधिपती इथल्या त्याने त्यांना बहिष्कृत केल्यासारखं केलं. एका मठात त्यांची जी राहती जागा आहे तिथे कोंडून ठेवल्यासारखं केलं. रात्री चुकून जाऊन बघितलं तर ते म्हणाले ठीक आहे, मला त्याच्याशी काहीच फरक पडत नाही. मला माझ्या देवतेने ज्या तळमळीनं मला संन्यास घ्यायचा होता तो घेऊन झालेला आहे. ते ध्यानस्थ मुद्रेत बसलेत आणि असं वर्णन आहे की ते ध्यानात बसलेत आणि या मठाधिपतीने दार जरा वाकडं करून हळूच जरा चोरून बघितलं तर त्यांच्या समोर काही अंतरावरती 4-5 फुटावरती, जंगल होतं वाडी हे, एक सिंह तिथे बसलेला. त्यांनी डोळ्यांनी तिथे पाहिला आणि मग मात्र समोर एवढा मोठा सिंह बसलेला असताना सुद्धा हा यतिश्रेष्ठ ध्यानस्थ मुद्रेत निमग्न आहे. याचा अर्थ याचा अधिकार काहीतरी मोठा आहे.
हे कोणी सामान्य काम नाही, हे असामान्य असे नारायण शास्त्री नसून हे नारायण सरस्वती म्हणजे कोणीतरी श्रेष्ठतम अधिकारी सत्पुरुष आहेत हे कळलं. मग सगळ्यांची श्रद्धा त्यांच्यावरती बसली आणि मग देवांचाही दृष्टांत सर्वत्रांना झाला की हे यांना दृष्टांत रूपानं देवांनी सांगितलं की यांना संन्यास दीक्षा माझ्याकडनंच झालेली आहे. टेंबेस्वामी महाराज याचं असं वर्णन करतात. त्यांचं जे मी स्तोत्र म्हटलं 12 श्लोकांचं स्तोत्र लिहिलं त्यात टेंबेस्वामी वर्णन करतात, आरब्धे त्वमुना नृसिंह भजने सिंहोग्रतः प्राप्तवान. आरब्धे त्वमुना नृसिंह भजने म्हणजे नृसिंह भजन म्हणजे नृसिंह सरस्वतींचं भजन करत तुम्ही बसलात ध्यानात. आरब्धे त्वमुना नृसिंह भजने सिंहोग्रतः प्राप्तवान. समोर सिंह येऊन बसला तरी तुम्ही विचलित झाला नाहीत. योन बहिष्ठनत्यवसरे नारायणेत्युक्तवान. व्याघ्रस्याधिमपाहरत द्विजवरम यो वैद्यनाथे मृतम. सगळ्यांनी हात जोडून प्रार्थना करूया. काय टेंबेस्वामी महाराज लिहितात, चक्रे सासु मसौ ददातु भजताम नारायणो नो मृतम. त्या नारायण स्वामींना आपण सगळे मिळून नमस्कार करूया, नम्रतेनं नमस्कार करूया, ज्यांच्या पुढे व्याघ्रसिंहादी येऊन बसायचे पण ज्यांची समाधी कधी विचलित झाली नाही. काय सत्ता असेल. त्या ठिकाणी सांगायचा उद्देश इतकाच की असेच काही दिवस संन्यासोत्तर जीवन त्या ठिकाणी वाडीत चाललेलं आहे. वाडीतले पुजारी मंडळी अतिशय श्रद्धेनं नारायण स्वामींशी संवाद साधतायत. पंचक्रोशीमध्ये नारायण स्वामींचं अधिकाराची चर्चा सुरू झाली. नारायण स्वामी होते त्यापेक्षा अधिक दृढतर भक्तीने दत्तगुरूंची भक्ती करू लागले. सर्वत्र त्यांचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरतोय. आणि मग एके दिवशी मात्र नृसिंह सरस्वती स्वामींची आज्ञा झाली की स्वामी आता तुम्ही भारत भ्रमण करा. बघा हे सगळे मुद्दे कसे येतात पहा. आपण गेल्या 5-7 दिवसापासून जे समर्थांच्या शब्दाचा आधार घेऊन चर्चा केली की विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते करावी तीर्थाटने. आलं की नाही. पुन्हा देवांनी सांगितलं. त्यावेळेला मी बोलताना म्हणालो होतो की तीर्थयात्रा का करायच्या. आपल्या देवतेबद्दल आपल्याला श्रद्धा आहेच, त्याच्या चरणी सर्व तीर्थ आहेत कबूल. पण आपला देव सर्वत्र कसा व्याप्त आहे, तो बद्रिकाश्रमात कसा आहे, तो जगन्नाथपुरीत कसा आहे, तो रामेश्वरला कसा आहे, तोच द्वारकापुरीत कसा आहे, तो संपूर्ण भारतखंडात कसा आहे, वेगवेगळ्या रूपानं कसा नटलाय, हे सुद्धा जाऊन बघायला नको का. त्या तीर्थक्षेत्रांना जाऊन तिथे दर्शन घ्यायला नकोत का. म्हणून दत्तप्रभूंची आज्ञा झाल्यानंतर मात्र नारायण स्वामींच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. ते म्हणाले, महाराज मी तुम्हाला नकोसा झालो का, मला इथून तुम्ही का जायची आज्ञा करता. ते म्हणाले, मी नकोसा, तुम्ही मला नकोसे नाहीच आहात, तुमच्याशिवाय उलट मला करमणार नाही. काय शब्द आहेत नृसिंह सरस्वतींचे. तुमच्याशिवाय मला करमणार नाही, पण मी तुमच्या सदैव बरोबर आहे. पण भरत भूमीमध्ये तुम्ही जाऊन अन्य ठिकाणी मी कसा नटलोय ते जाऊन तुम्हाला बघितलं पाहिजे. एक लक्षात ठेवूया, हे जे संत सत्पुरुष तीर्थयात्रा करतात त्यांच्या खिशात पैसे फार झालेले असतात किंवा त्यांना काहीतरी फिरायची फार मोठी हौस असते म्हणून नसतात जात. उलट असे श्रेष्ठतम संत सत्पुरुष यावेत अशी वाट त्या ठिकाणच्या नद्या, तिथली तीर्थ, तिथले डोंगर, तिथले पर्वत, तिथल्या सर्व पंचमहाभूत वाट पाहत असतात प्रकर्षाने. का माहिती आहे का. कारण एक सूत्र आपल्याला सांगतो की आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं पाप नष्ट व्हावीत म्हणून गंगेत स्नान करतात, बरोबर. गंगा आपलं पाप हरण करते कारण गंगेकडे पाप विनाशाचं काम आहे. पण गंगेकडे साठणारी पापं जी असतात, साठलेली पापं, अनेक लोकांची अनेक दिवसाची साठलेली पापं तिच्याकडे जी असतात, म्हणजे आपली धुणी, शुद्ध मराठीत आणि कळेल अशा मराठीत सांगतो, आपली धुणी गंगा धुते, पण गंगेचं धुणं असे सत्पुरुष जेव्हा जातात तेव्हा ते त्यांच्या एका सत्पुरुषाच्या, सिद्ध पुरुषाच्या, कृपांकित पुरुषाच्या एका बुडीने गंगेकडे जमा झालेली सगळी पापं नष्ट होतात. म्हणून ही तीर्थ, नद्या, ही वेगवेगळे पंचमहाभूत, ही डोंगर, दऱ्या वाट पाहत असतात. या सत्पुरुषांचे पाय आमच्या चरणरज आमच्यावरती केव्हा पडतील, हे सत्पुरुष आमच्यात केव्हा स्नान करतील. म्हणून ह्या नद्या सुद्धा वाट पाहत असतात. ते मजा म्हणून, गंमत म्हणून फिरायला जात नसतात बाहेर, हे लक्षात ठेवूया. म्हणून हे सृष्टीचं संतुलन योग्य रीतीनं चालू असतं. दर 12 वर्षामध्ये सिंहस्थ मेळा असतो, कन्यागत पर्व काळ असतं, काशीला वेगवेगळ्या पद्धतीने असतात. हे साधूंचे मेळे तीर्थराज प्रयागला का जमतात. या सिद्ध पुरुषांच्या निमित्तानं ती भूमी धरा पुनीत होत असतो. सांगायचा उद्देश, दत्तात्रेयांच्या कृपेने नारायण स्वामींनी प्रवास करायचं ठरवलं. दत्तप्रभूंनी आज्ञा काय केली, तुम्हाला आमच्याकडे ज्यांनी पाठवलं तिच्याकडे जाऊन सेवा करा, आम्ही तुमच्याबरोबरच आहोत, पण लौकिक अर्थाने
देहदृष्ट्या तुम्हाला आत्ता वाढीत राहायची परवानगी नाही. तुम्ही आता तीर्थाटनाला बाहेर पडा. नारायण स्वामी बाहेर पडलेत. पहिल्यांदा ते कुठे आले? ज्यांच्यामुळे तुम्ही इथे आलात तिथे जा. म्हणजे कुठे? तर आई भगवती अंबाबाईकडे जा म्हणून दत्तगुरूंनी, नृसिंह सरस्वतींनी सुचवलं होतं. दंड कमंडलू आता पायात खडावा. आता ते नारायण स्वामी झालेत. आता त्यांचा वेगळाच दिसणं असणं, वागणं, वावरणं यतिश्रेष्ठ आहेत ते. वस्त्रे काषाय भस्मी सुतनु विलसती कंठी रुद्राक्षमाळा, असे ते नारायण स्वामी निघालेत. कोल्हापूरला पोचलेत. चरित्राख्यानात वर्णन आहे, बरंच बोलता येण्यासारखं आहे, बरंच लीला आहेत आणि आपण वाचलेलं सुद्धा आहे. मी काही निराळं सांगणार नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांचं आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने स्मरण करायचं इतकाच त्याच्यातला शुद्ध हेतू, अन्य काही हेतू नाही. मला काहीतरी माहिती आहे असा पण त्यातला भाव नाही आहे. जे जे काही जितकं माहिती आहे तेवढं आपल्या पुढे नक्की सांगायचं आहे, इतकंच. कोल्हापूरला पोचले. यांना गायन कला सुद्धा श्रेष्ठतम येत होती. आपल्या खास माहितीसाठी सांगतो, सरस्वती, महाकाली, महासरस्वती आणि मध्ये महालक्ष्मी आहे कोल्हापूरला. त्या महासरस्वतीच्या मागच्या बाजूला जी ओरी आहे ती नारायण स्वामींची ओरी म्हणतात. तिथे मठ म्हणूया किंवा ती ओरी म्हणूया, 5 ओऱ्या आहेत त्यातली एक ओरी. तिथे ध्यानाला सुद्धा बसायचे. रोज नारायण स्वामींचं सुमधुर असं गाणं, संगीत ऐकण्यासाठी महालक्ष्मी आणि अत्रिपुत्र दत्तात्रय म्हणजे भगवान दत्तात्रय स्वतः करवीर प्रांतात, करवीर मंदिरात उपस्थित राहायचे. काय अधिकार असेल नारायण स्वामींचा. म्हणजे संन्यासाचा आणि संगीताचा काही संबंध असत नाही असं जे काही लोक म्हणत असतील ते मूढ आहेत. उलट अध्यात्माचा आणि संगीताचा खूप जवळचा संबंध आहे. आम्हाला ज्यांच्याबरोबर राहायला मिळालं ते करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी महाराज उत्तम कीर्तनकार होते पूर्वाश्रमीचे. कित्येक मदोन्मत्त गायकांचा गर्वहरण झालेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे करवीर पीठात. काळी 3, काळी 4च्या स्वरामध्ये गाणी म्हणायचे, पदसेवा करायचे. तानांसकट, नोटेशन सकट काय त्यांचा आवाज होता आणि काय त्यांचा गळी आवाज होता. कित्येक जण असे गप्प बसायचे त्यांचं ते गाणं ऐकून. म्हणजे संन्यासाचा आणि संगीताचा काही संबंध असतो नाही. शेवटी संगीत है शक्ती ईश्वर की, संगीत है शक्ती ईश्वर की, कण कण में बसे है राम. रागी जो सुनाए रागिणी, रोगी को मिले आराम. रोग्याला सुद्धा आराम मिळेल इतकं संगीतात ताकद असते. इथे तर स्वरास्वरावर तुझीच सत्ता, नादब्रह्म लुटू दे दत्ता. त्या नादब्रह्म, शब्दब्रह्म ज्यांच्या अंकित आहे असे दत्तप्रभू आणि जगज्जननी अंबाबाई, महालक्ष्मी माता अंबाबाई आमची कोल्हापूरची, हे यांचं गाणं ऐकण्यासाठी आतुर असायचे. रोज रात्री यांनी गाणं सेवा करावी म्हणून ते दोघं जण कट्ट्यावरती उपस्थित असायचे. बोला, इतकं चरित्रात वर्णन आहे. कोल्हापूरला साधना चालू आहे. मागच्या बाजूला राजवाड्याची एक भिंत आहे, तिकडचं जे द्वार आहे तिथे आत एक आपल्या नारायण स्वामींनी नृसिंह सरस्वतींच्या पादुका स्थापन केलेलं मंदिर आहे. कोल्हापुरात जर कधी गेलात तर अवश्य त्या दत्त मंदिरातलं दर्शन घ्या. त्या चरण पादुका नृसिंह सरस्वतींचं आतल्या बाजून जरा आत आहेत. तिकडे आपण जर गेलात तर महालक्ष्मी मंदिराच्या मागच्याच बाजूला आहे. नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. तिथे स्वामींनी स्थापन केलेला एक गणपती पण आहे छोटासा, तो कोनाड्यातला. आणि आतमध्ये त्यांनी अनेक अनुष्ठानं त्या कोल्हापुरातल्या मुक्कामात त्या पादुका स्थापन केल्या. तिथे बसून अनेक अनुष्ठानं सुद्धा केलेली आहेत. कोल्हापुरात मुक्काम चालू होता आणि एके दिवशी ध्यानस्थ मुद्रेत बसलेले आहेत, ध्यान लावून बसलेत आणि अचानक दत्तप्रभूंची आज्ञा झाली. काय आज्ञा झाली? आता दत्त महाराजांच्या आज्ञेने वागायचंच आयुष्यात ठरलेलं आहे. तू बोलवीसी तैसी वाणी ही बोलत आहे, तू चालवीसी तैसा हा देह चालत आहे. माझे आता न काही सारे तुझेच आहे. दत्तप्रभू ठेवतील तसं. श्रीकृष्ण जाहला स्वतः लेखणी शाई, मी काय लिहावे मी न ठरवितो काही. मी काय लिहावे वाचावे बोलावे. पुण्यामध्ये जे होऊन गेले मुसलमान होते, कृष्णभक्त होते, त्यांनी लिहिलेले शब्द आहेत हे. मी काय लिहावे वाचावे, मुल्ला अली. मी काय लिहावे वाचावे बोलावे, श्रीकृष्ण योजितो कुठे कधी मी जावे. मी स्वतःचा आता उरलो नाही, मी काय लिहावे
मी न ठरवितो काही. श्रीकृष्ण जाहला स्वतः लेखणी शाई. मी काय लिहावे. मुल्ला अब्बास अली, आत्ता पूर्ण नाव आठवलं, मुल्ला अब्बास अली, त्यांचे शब्द आहेत. मी काय लिहावे, मी न ठरवितो काही. मी काय लिहावे, वाचावे, बोलावे. श्रीकृष्ण योजितो कुठे, कधी मी जावे. किती सोपे शब्द आहेत. का असं होतं? कारण मी स्वतःचा आता उरलो नाही. मी काय लिहावे, मी न ठरवितो काही. किती सुंदर आणि गोड शब्द आहेत. म्हणून मी मगाशीच खुलासा केला आहे की शब्द कुठल्याही काळातले असू देत, भावना त्याच असतात. शब्दाचं स्वरूप जरी बदलत असलं, ते 400 वर्षापूर्वीचं, 300 वर्षापूर्वीचं, 1000 वर्षापूर्वीचं, 200 वर्षापूर्वीचं, 5 वर्षापूर्वीचं, कुठलेही असू देत, भाव तेच असतात. दत्तगुरूंची आज्ञा झाली, दत्ताज्ञेनी जीवन जगायचं ठरलंय, आणि दत्तगुरूंची एक वेगळीच आज्ञा झाली कोल्हापुरात मुक्कामाला असताना. काय आज्ञा झाली? आज्ञा अशी झाली की दुर्गमानवाड नावाचा किल्ला जो आहे तिकडे तुम्ही जायचं आहे कोल्हापुरातनं. आता दुर्गमानवाड म्हणजे इथून कोल्हापूरपासून अगदी जवळ नाही आहे, अगदी लांबही नाही आहे. एक साधारण 40-50 किलोमीटरच्या अंतरावरती पुढे दुर्गमानवाड नावाचा किल्ला आहे. म्हणजे आपण जेव्हा कोल्हापूरकडनं कोकणाकडे जायला निघतो तेव्हा एका बाजूला डावीकडे तो भाग लागतो. तर दुर्गमानवाडला जाताना वाटेत कौलव नावाचं गाव लागलं आहे. आणि आता काल सांगितलेला संदर्भ आपल्या लक्षात असेल, नागेश शास्त्री. तर हे जे गुळवणी घराण्यातली जी कन्या इकडे यांची पत्नी होती, तर हे जे नागेश भटजी जे आहेत, नागेश शास्त्री गुळवणी, हे आणि यांची पत्नी हे कौलवमध्ये राहत आहेत. आता ह्यांचे पूर्वाश्रमीचे काही संबंध आहेत हे लक्षात घेता कौलवच्या थोडं पुढे गेल्यानंतर दुर्गमानवाडला वरती विठ्ठलाई देवीचं ते मंदिर आहे. आणि का तिथे जायचं आहे? नॉट टू आस्क हाऊ अँड वाय. देअर इज नो रिझन नॉट टू आस्क हाऊ अँड वाय. काही कारण विचारायचं नाही. का जायचं आहे? ओनली डू अँड डाय. आपल्या उपास्य देवतेने सांगितलं इकडे जा की तिकडे जा. का म्हणून विचारायचं नसतं. काय कारण आहे माहीत नाही, काहीतरी असेल, तिथे जायचं, हे शरीर तिथे जावं असं आपल्या देवाची इच्छा आहे. ठीक आहे, ते मान्य केलं. आणि पावलं टाकत टाकत कोल्हापूर सोडून काही 2 शिष्यांना बरोबर घेऊन कौलव नावाच्या गावात पोचले. माध्यान्नीची वेळ आहे. कसे योगायोग असतात पहा. माध्यान्ह काळची वेळ आहे आणि नारायण स्वामी अधिकार संपन्न असे ते त्या ठिकाणी पोचले. दारात ऐन 12च्या वेळेला, माध्यान्नीच्या वेळेला ओम भवती म्हणून शब्द आले आणि नारायण नारायण शब्दोच्चार ऐकला. नागेश शास्त्री आणि त्यांची मंडळी धावत धावत बाहेर आले. बघतात तर नारायण स्वामी. काय आनंद झाला. नारायण स्वामींसारखे अधिकारी सत्पुरुष आपल्या इथे आत्ता दारात पोचलेत याचा अपार आनंद त्यात नवरा बायकोनं झाला. काय करू आणि काय नको होते त्या 2 शिष्यांबरोबर त्यांचं स्वागत केलं. नारायण स्वामींच्या पायावर दूध पाणी घालून त्यांचं आगत स्वागत केलं. त्यांना आसन दिलं, बसवलं आणि स्वामींनी सांगितलं भिक्षा घेऊन आम्ही जाणार आहोत. आम्ही दुर्गमानवाडला जायची आज्ञा आहे दत्तप्रभूंची. तर म्हणाले आम्ही भिक्षा घेऊन जाऊ. अवश्य म्हणाले. स्नान केलं, सोहळ्यात सगळा स्वयंपाक केला आणि त्या यतिवर्याची पाद्यपूजा करायचं सद्भाग्य नागेश भटजी गुळवणी यांना लाभलं. त्यांनी स्नान, संध्या, उपासना सगळं झालेलंच होतं. सोहळ्यात सगळा स्वयंपाक यांच्या मंडळींनी केला. सुंदर रीतीने पाद्यपूजा झाली, सगळं झालं. आता भिक्षा झाली आणि भिक्षा झाल्यानंतर सुप्रसन्न अशा त्या स्थितीमध्ये जे नशिबात नसतं ते साधू देऊ शकतो, ते गुरु देऊ शकतो. गुरुचरित्राप्रमाणे जर काहीही नसेल, नशिबात नाही हे नाही आहे, पण जर एखाद्या सत्पुरुषाने जर ठरवलं की याच्या पदरात हे दान टाकायचं, तर ब्रह्मदेवाला सुद्धा त्याच्या दप्तरात काय लिहिलेलं असेल त्या जीवाच्या बद्दल ते खाडाखोड करावी लागते आणि ते द्यावं लागतं, द्यावंच लागतं. कारण तेवढा सत्पुरुषाचा अधिकार असतो. त्या दोघांनीही पाद्यपूजा केल्याच्या नंतर प्रार्थना केली, नमस्कार केला आणि स्वामींनी विचारलं काय पाहिजे तुम्हाला? वरम ब्रूही. काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे एवढा शब्द ऐकल्यानंतर दोघं काही बोलले नाही. ते म्हणाले महाराज तुम्ही जाणता की आम्ही निराळं काय मागणार. तुम्ही जाणता आम्हाला काय हवं हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सर्वज्ञ आहात. महाराजांनी 2 क्षण डोळे मिटले आणि एक नारळ प्रसाद त्यांच्या ओट्यात टाकला असं वर्णन आहे. नारायण 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 3 वेळेला उच्चार करून
एक नारळ प्रसाद दिला आणि सांगितलं या नारळाचं भक्षण करा. मग त्याच्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. मग त्यानंतर त्या मुलाला पुढे आणखीन 4 मुलं झाली. त्यातल्या चौथ्या मुलाचं नाव दत्तात्रय होतं आणि त्या दत्तात्रयांच्या पोटी पुढे योगीराज वामनराव गुळवणी महाराज जन्माला आले. म्हणजे ही अशी ईश्वरी योजना असते, संकेत असतात की एवढे गुळवणी घराण्याचे आणि नारायण स्वामींचे अन्योन्य असे संबंध आहेत. किंबहुना गुळवणी महाराजांसारख्या सिद्धपुरुषांचं आपल्याला दर्शन किंवा त्यांच्या बद्दल किंवा त्या परंपरेशी आपण जोडले गेलो हे जर आपलं अहोभाग्य असेल तर त्याला कारणीभूत नारायण स्वामी आहेत हे आपण विसरता कामा नये. कारण नारायण स्वामींनी या नागेश भटजींना नारळ प्रसाद दिल्यानंतर एक संतती झाली आहे आणि मग त्याच्यानंतर पुढे 4 संतती झाल्या. त्यातला चौथे दत्तात्रय आहेत. म्हणजे वामन दत्तात्रय गुळवणी त्यातले जे दत्तात्रय ते चौथे आहेत. आणि मग त्यांचा पुढे विवाह आणि मग पुढे पहिली पत्नी निवर्तली, मग दुसरी पत्नी झाली, मग तिचंही नाव उमा ठेवलं, मग त्यांच्या पोटी आपले गुळवणी महाराज जन्माला आले. असं ते जन्माख्यान गुळवणी महाराजांच्या जन्माख्यानात आपण सांगतो, ऐकतो. तर सांगायचा उद्देश असा की अशा पद्धतीने तिथे तो त्यांच्यावर कृपा केली, त्यांच्यावरती आशीर्वाद दिले, ते त्या जोडप्याला कृतकृत्य केलं आणि निघायला लागले. आणि तेवढ्यात तरी सांगितलं मला बिब्बा आणि सुई आणि दाभण पाहिजे म्हणाले. महाराज का? आणि रात्री जाऊ नका, चोर लुटेरे असू शकतात. किंबहुना त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा त्रास म्हणजे त्या विठ्ठलाई मंदिरात वरती तुम्हाला जिथे जायचे दुर्गमानवाडच्या किल्ल्यात, त्या ठिकाणी एक व्याघ्र येतो आणि त्याला घाबरून लोक वरती जायचं बंद झाले आहेत. तुम्ही जाऊ नका. व्याघ्राचा जर हल्ला झाला, वाघाचा जर हल्ला झाला तर काय करणार? त्यामुळे पुढचं पुढे बघू. दत्तगुरूंची आज्ञा आहे, तिकडे जायचं आहे. मग निघाले. ते दाभण बरोबर घेतली, बिब्बा बरोबर घेतला, आत गेले. विठ्ठलाईच्या मंदिरामध्ये प्रसंग असा घडला की ते सगळेजण घाबरले होते. छोटीशी जागा होती आणि तेवढ्यात संध्याकाळची आरती झाली, प्रदोषकाळची पूजा झाली विठ्ठलाई देवीच्या मंदिरामध्ये. आणि ते पुजारी आणि ते म्हणाले चला महाराज आपण खाली जाऊया. नाही नाही म्हणाले, थांबायचं आहे म्हणाले आपल्याला इथे. म्हणाले अहो इथे व्याघ्र येतो आणि त्याची दहशत आहे, सगळेजण घाबरतात, चुकून हल्ला झाला काय झालं तर. ते म्हणाले बघूया काय ते. आम्ही यती व्याघ्र शरीर खाऊ, तुम्ही प्रपंची तनुक्षेम राहू. लावा कपाटास सुखी वसाहो, विप्रद्वया असे स्वामी असे वदेहो. स्वामींनी सांगितलं तुम्ही जे काही मंदिराचं गर्भगृह आहे त्याचं कपाट म्हणजे दार लावा, मी बाहेर बसतो ना, काय झालं तर माझं काय होतंय ते बघूया पुढचं पुढे. आणि चरित्राख्यानात असं वर्णन आहे आत्माराम शास्त्री जिऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकात किंवा सगळ्याच पुढे ज्या ओवीबद्ध चरित्र असेल, अन्य चरित्र असेल, तो व्याघ्र मोठाच्या मोठा ढाण्या वाघ तिथे आला, पण लंगडत लंगडत आला. त्याला पाहिलं स्वामींनी आणि स्वामींनी त्याला विचारलं की का रे बाबा तू इथं आत्ता असा का आलास? त्याच्यावरती इतक्या प्रेमानं त्यांनी त्याला हाक मारली की आपण एखाद्या मांजराला आपल्या मांडीवरती घ्यावं तसं त्यांनी वाघाला प्रेमानं बोलावलं. आणि तो वाघही आपला क्रूरपणा टाकून नजरानजर झाली नारायण शास्त्री म्हणजे नारायण स्वामींची आणि त्या व्याघ्राची. आणि त्यातलं कारुण्य, त्यातलं प्रेम त्या हिंस्र जनावराला सुद्धा कळलं. आवाजात न कळतं ती स्पंदनं शरीराच्या भोवती उपासनेची व्हायब्रेशन्स अशी तयार असतात की तो ऑराच एक तयार झालेला असतो. माणसं जी विक्षिप्त मनाने आलेली असतात माणसं ते सोडाच, पण ज्याचं चित्त शुद्ध झालेलं असतं, तुकाराम महाराजांचा याच्यावरती एक अभंग पण आहे, चित्त शुद्ध ज्याचं झालेलं असतं, निर्मळ अंतःकरण ज्याचं झालेलं असतं, त्याला सगळ्या जीवातला जीवात्मा दिसत असतो. तो एकरूपत्वाने तो सगळ्या जीवांना पाहत असतो, दत्तस्वरूपातच पाहत असतो. त्यांनी इतक्या तळमळीने त्याला विचारलं बाळ तुला काही त्रास होतोय का? तो इतक्या जवळ पुढे आला आणि त्यांनी नारायण स्वामींना वाकून नमस्कार केला व्याघ्रानं. आणि मग तो लंगडत का येतोय म्हणून तो पंजा त्याचा पाहिला, बघितलं तर त्याच्यात एक काटा रुतलेला होता त्या व्याघ्राच्या पायात, असं वर्णन आहे. नारायण स्वामींनी तो काटा, ते जे दाभण आणि बिब्बा आणायला सांगितला होता त्याचं कारण ते होतं, तो काटा शांतपणे काढला, त्या व्याघ्राला त्या व्याधीतून मुक्त केलं, तो बिब्बा लावला तिथे, त्याला बरं केलं आणि हात जोडून प्रार्थना केली. आजपासून तू इथे येतोस ना त्यामुळे लोक घाबरतात, तू इथे येऊ नको. ह्या भगवतीची देवीची पूजा अर्चा नीट झाली पाहिजे आणि हिच्या कृपेनं ह्या प्रांताचं सर्व रक्षण होणार आहे. तू इथे येऊन कोणालाही त्रास देऊ नकोस. सज्जन होती रात्र तिथे राहिल्यानंतर नारायण स्वामी खाली उतरून पुन्हा कोल्हापूरला परत आले इत्यादी वर्णन आहे. अशी अनेक चरित्राख्यानं त्यांची आहेत. राजापूरला एकदा
गंगा येऊन राजापूरला गंगा येते. आत्ता आपण पाहिलं असेल एक 5-6 दिवसापूर्वी यूट्यूबला वगैरे आपण व्हॉट्सॲपला बातमी वाचली असेल की राजापूरला गंगा दरवर्षी येते माघ महिन्यानंतर, शिवरात्रीनंतर थोडं पुढं मागे. पण आत्ता कोरोनाच्यामुळे ते दार बंद ठेवले. राजापूरला लोक मुद्दाहून गंगा स्नानाला जातात. महाराजांनी जेव्हा ठरवलं तेव्हा ऐन अशा ऐन कडक उन्हाळ्याच्या दरम्यान जायचं ठरवलं. काही अशीच दत्तगुरूंची आज्ञा झाली. राजापूरला ते स्नानाला गेले, समुद्र स्नान करून तिथे जायचं होतं. तिथे गेल्याच्या नंतर कळलं की गंगा नाही, गंगा तर येऊन गेली. ते जो पर्वकाळ होता तो होऊन गेला. महाराज म्हणाले ठीक आहे. ते जे कुंड होतं ते नीट सारवलेलं होतं. तिथे छान रांगोळी काढली, हळद कुंकू घातली, हळद कुंकू वाहिलं आणि देवीला प्रार्थना केली, आई भगवती तू इथे दरवेळेला येतेस आणि इथे मला दत्तगुरूंच्या कृपेने येण्याची आज्ञा झाली. मी तुला या कुंडात तू नेहमी प्रगट होतेस, तुला फक्त नमस्कार करतो. माझ्या नशिबात तो योग दिसत नाही गंगा स्नानाचा. ठीक आहे, मी पुढचा मार्गक्रमणा करतो. म्हणून निघायला लागले. वर्णन असं आहे, देही वृत्ती नसे स्तुती करीतसे अंगावरी गांगये. विदेही वृत्तीचे नारायण स्वामी त्या गंगेच्या कुंडात प्रार्थना केल्यानंतर देही वृत्ती नसे स्तुती करीतसे अंगावरी गांगये. होता सावध तोय घेऊन शिरी स्नाना करीतो स्वये. मग संगी ब्राह्मण येऊनी निरखिती आश्चर्य हे देखिती. वार्ता ग्रामी निघे त्वरित गतीने ते विप्रही धावती. सगळ्या राजापुरात बातमी पोचली. म्हणाले गंगा विशिष्ट काळात येते, पण इथे तर चमत्कार झाला. यांच्या अंगावर गंगा माता उसळून केवळ प्रार्थना केली, अंगावरी गांगये. अंगावरती गंगा माता स्वतःहून आली आणि त्यांना तर स्नान घातलंच. प्रार्थना केल्यानंतर काय बळ असेल, काय अधिकार असेल नारायण स्वामींचा. पण बरोबरच्या शिष्यांना त्याचा लाभ झाला. सगळ्या गावात वार्ता पोचली. सगळ्यांनी सांगितलं महाराज तुम्ही जाऊ नका. काय असतं, जो दावी चमत्कार त्यासी नमस्कार, ऐसा लोकव्यवहार जगतीस असे. स्वरूपी साचार नांदे चराचर, तयासी नमस्कार कोण करी. जो स्वरूपात साचार असतो त्याला कोणी नमस्कार करत नाही. जरा काही रंग दाखवले थोडेसे की सगळ्या रांगा लागतात नमस्काराला. हो, पण इथे काही मुद्दाहून चमत्कार केलेला नव्हता. हा प्रार्थना केली आणि भगवती गंगा प्रगट झाली कुंडामध्ये. तर मग पुढे सगळे गावकरी जमले, महाराजांची रितसर पूजा केली असं वर्णन आहे. त्या गंगेची पुन्हा पूजा केली. काय अपूर्व योग राजापूरकरांना आला की आधी गंगा आली, ती गंगा नेहमी येते त्या पद्धतीने, आणि आता जी आली ती गंगा महाराजांच्या अधिकारानं गंगा इथे आली. काय अधिकार आहे? 3 दिवस नारायण स्वामी त्या ठिकाणी राहिले असं वर्णन आहे. तिथून पुढे आल्याच्या नंतर बरीच त्यांच्या चरित्राख्यानात वर्णन आहे. थोडं बाहेर मुलं खेळत असल्यामुळे आपल्याला डिस्टर्बन्स होत असेल, पण माझा नाईलाज आहे. त्यांना अनेक वेळेला सांगून सुद्धा आपण आता सांगू शकत नाही असं थांबा म्हणून. तर माझा नाईलाज आहे, माफ करा. आणि शिवाय कुत्री. त्यामुळे हे जे सगळ्या अडीअडचणी आहेत त्या गृहीत धरूनच मी बोलतोय. तरी आपण त्या बाजूला ठेवून कथेकडे लक्ष ठेवूया. त्याच्यानंतर वैद्यनाथ जे क्षेत्र आहे, वैद्यनाथ क्षेत्र, त्या वैद्यनाथ क्षेत्राला वैद्यनाथच्या इथे जिथे महाराज 1 वर्ष गुप्त राहिले, तिथे एक विलक्षण प्रसंग घडला. तिथे एका ब्राह्मणाला सर्पदंश झाला असे वर्णन आहे आणि तो मेला. त्याला महाराजांच्या पुढे आणण्यात आलं. महाराजांनी सांगितलं या नृसिंह सरस्वतींच्या पादुकांवरती अभिषेक करा आणि त्याचं तीर्थ याला प्यायला द्या, हा उठेल. त्या मेलेल्या ब्राह्मणाला तेथे नारायण स्वामींनी आपल्या अधिकारानं उठवलं. म्हणून एके ठिकाणी महाराज टेंबेस्वामी चरित्रात वर्णन करताना असं वर्णन करतात, योंतस्थोपि बहिष्ठ न्यंत वसरे नारायणेत्युक्तवान व्याघ्रस्याधि महापरद्विजवरम यो वैद्यनाथे मृतम. वैद्यनाथ क्षेत्रावर मृत झालेल्या ब्राह्मणाला तुम्ही उठवलं. चक्रे सासु मसौ ददातु भजतान नारायणेनो मृतम. त्या अधिकार संपन्न नारायण स्वामींना आपण नमस्कार करू. अशा अनेक लीला केल्या. त्यानंतर त्यांनी करता करता एक त्यांच्या चरित्राख्यानातला एक महत्त्वाचा भाव संबंध म्हणजे चिदंबर महादीक्षितांची आहे. चिदंबर महादीक्षित स्वामी नारायण स्वामी पूर्वायुष्यात वाडीला राहत असताना प्रवास करत करत प्रगट झाले होते आणि योगाग्नीनी आम्हाला भिक्षा द्या म्हटल्यानंतर वाडीला खाली चिदंबर महास्वामींचं शिवपिंडी आहे. तिथे चिदंबर महास्वामी प्रगट झाले होते नारायण स्वामी असताना 300 वर्षापूर्वी. भिक्षा द्या म्हटल्याच्या नंतर योगाग्नीनी ते म्हणाले माझ्याकडे अन्य साहित्य नाही, पण योगाग्नीनी स्वयंपाक करून नारायण स्वामींनी, त्यावेळेला नारायण शास्त्री होते तेव्हा पहिली भेट झाली होती. तेव्हा चिदंबर महास्वामींना, चिदंबर महास्वामी हे एक वेगळं अद्भुत काम आहे, त्याविषयी बोलावं तेवढं कमी आहे.
शिवचिदंबर 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 मुरगोड त्यांना भिक्षा घातली आणि त्यांच्या तोंडून आलं की तुमचा अधिकार विलक्षण आहे. आत्ता मी गृहस्थाश्रमात आहे, तुम्ही गृहस्थाश्रमात आहात, मी तुमच्याकडे याचक म्हणून म्हणजे भिक्षेची याचना करायला आलो, तुम्ही मला सगळा स्वयंपाक करून इथे वाढलेला आहे. एक दिवस असा क्षण येईल की तुम्ही माझ्या इकडे याल तेव्हा मला आपला सहवास मिळेल, पण तेव्हा तुम्ही चतुर्थाश्रमात असाल आणि तुमची जी चतुर्थाश्रमाची इच्छा आहे ती नृसिंह सरस्वती स्वामी लवकरात लवकर पूर्ण करोत, असा एक आशीर्वाद पूर्वी चिदंबर दीक्षितांनी नारायण स्वामींना दिलेला होता नारायण शास्त्री असताना. आता दत्तगुरूंची आज्ञा अशी झाली की तुम्ही मुरगोडला शिवस्वरूपात मी जे आहे, शिवचिदंबर रूपात मी जे आहे, तिथे जाऊन माझी गाठभेट घ्यावी. नारायण स्वामी आपल्या शिष्यांसह वर्तमान मुरगोड नावाचं गाव आहे. आता मी जास्ती वेळ आपला घेणार नाही, कारण 7:40 झाले आहेत, 8ला 20 मिनटं कमी आहेत. सुरू आपलं 6:20-22 झालेलं आहे की त्यामुळे 1.25 तास ऑलरेडी झालेला आहे. तरी पण उपरोक्त वेळेमध्ये थोडंसं बोलतो, कारण मला पण पुढे 8 नंतर कीर्तनाला जायचं आहे. तरी पण हा महत्त्वाचा भाग आहे म्हणून आपल्याला सांगतो की ऐकण्यासारखंच आहे. नारायण स्वामी मुरगोडला पोचले. चमत्कार काय आहे पहा. बेळगावच्या पुढे बाळेकुंद्री गाव आहे. बाळेकुंद्रीला पंत महाराज बाळेकुंद्रीकरांचं ठिकाण आहे. त्या बाळेकुंद्रीकर महाराजांच्या इथनं थोडंसं पुढे गेलो, एक 30-40 किलोमीटर, 30-35 किलोमीटर फार फार तर मुरगोड नावाचं प्रसिद्ध गाव लागतं. त्या मुरगोडला शिवचिदंबर महास्वामींचं स्थान आहे, शिवावतार. त्यांचे सुद्धा मी आता विधान करत नाही, मला माहीत नाही, आता मला नीट आठवत नाही, पण मला माझ्या माहितीप्रमाणे असेच 55-60 एपिसोड त्यांचे पण झाले असतील. शिवचिदंबरांचं पण 1-1.5 महिना मी चरित्र सांगितलं, त्याचं मला आठवतं आहे ABP माझावरती. तर शिवचिदंबर स्वामींचं ते मुरगोड हे अत्यद्भुत असं ठिकाण आहे. मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी काही पत्रिका ठेवायच्या निमित्ताने मी, माझ्याबरोबर आणखीन काही सहकारी मंडळी, आम्ही सगळे काही दत्तभक्त मंडळी मिळून मुरगोडला गायत्री यज्ञ होता तेव्हा मला तिथे जायचंही भाग्य मिळालं. योगायोग असा की तिथले जे स्वामी होते, जे आत्ता तिथले अधिकारी आहेत ते, आणि तिथे कुलकर्णी नावाचे ग्रस्त होते, म्हातारेचे ग्रस्त आहेत, त्यांचा मुद्दाहून फोन आला, बुवा ते ABP माझ्यावर तुम्ही सांगितल्यापासून इथे लोक खूप ऐकून मुरगोड क्षेत्रात सुद्धा नमस्कार करायला यायला लागले आहेत आणि तुम्ही या गायत्री यज्ञाला नक्की यायचं. आम्ही सगळे मिळून जाता जाता मुद्दाहून ठरवून तिथे गेलो. आम्हाला इतकं सुंदर असं दर्शन त्या ठिकाणी झालं की धोतर उपरणं नेसून मला मुरगोडच्या त्या शिवचिदंबर दत्तकृपेने शिवचिदंबरांच्या पिंडीपाशी बसायला मिळालं, नमस्कार करायला मिळालं. जिथे ज्या औदुंबराचा वृक्ष मागे तिथे आज जाऊन नमस्कार करायला मिळाला. तो संपूर्ण मठ आहे, त्या मठामध्ये आम्ही फिरलो, ते गायत्री यज्ञ चालू होता ते आम्हाला बघायला मिळालं. ते मुरगोड नावाच्या क्षेत्राबद्दल काही न पाहता पुष्कळ काही बोललो होतो, ते प्रत्यक्ष बघून आम्ही सगळेच भरून पावलो. त्या स्वामींचं तिथलं आदरातिथ्य, तिथल्या संस्थांमधल्या लोकांचं प्रेम. खरंच जर कोणाला शक्य झालं तर बेळगावपासून बाळेकुंद्री आणि बाळेकुंद्रीतनं पुढे मुरगोड नावाचं जे दिव्य क्षेत्र आहे, नक्की आपण तिथे दर्शन घेता आलं तर नक्की घ्या. खूपच सुंदर आणि अद्भुत क्षेत्र आहे. या क्षेत्राला नारायण स्वामी आलेत आणि चरित्राख्यानात वर्णन आहे त्यांच्या शिष्यांसह जेव्हा आले तेव्हा अख्ख्या गावाला घेऊन चिदंबर महास्वामी अधिकारी ते त्यांना ओवाळण्यासाठी, त्यांना स्वागतासाठी गावाच्या वेशीवर येऊन उभे होते. काय वर्णन आहे. आणि ते जसे आले तसं त्यांच्या पायावरती यती, आता ते आहेत यती म्हणून त्यांच्या पायावरती पाणी घातलं, दूध पाणी घातलं, औक्षण केलं, स्वागत केलं आणि आपल्या मुरगोड या गावामध्ये त्यांचं खूप दिमाखात, खूप मोठ्या आनंद उत्साहात त्यांचं स्वागत केलं. आपली सनातन संस्कृती अशी आहे की ती साधू संतांचा मान राखणारी आहे, सत्पुरुषांचा मान राखणारी आहे. सत्पुरुषांना ठार मारणं हे आपल्या सनातन धर्मात, हिंदू धर्मात मुळीच नाही. असे जे करणारे कोणी असतील ते ढोंगी, पाखंडी, आपल्या वेळेप्रमाणे आपली लक्तरं बदलणारे, त्यांचा निषेधच केला पाहिजे. परंतु आपल्या खेड्यापाड्यात आजही साधू संत, कीर्तनकार, प्रवचनकारांना सुद्धा एवढा मान दिला जातो, तर जे अधिकारी असतील, जे संन्यासी असतील, त्यांना तर किती मान दिला जातो. खेड्यापाड्यातनं लोक दर्शनाला नारायण स्वामींच्या आली, कोणी कुंभ घेतला आहे, कोणी हातामध्ये कळशी घेतली आहे, कोणी भजनं म्हणतायत, त्यांचं त्या गावाच्या वेशीपासून मुरगोडच्या संस्थांपर्यंत स्वागत करण्यात आलं. सज्जन हो, स्वतः आत संस्थानात प्रवेश केल्यानंतर अधिकार संपन्न शिवचिदंबर महास्वामींनी परमहंस स्थितीला नृसिंह सरस्वती स्वामींच्या कृपेनं परिप्लुत असं जीवन जगणाऱ्या नारायण स्वामींना सिंहासनावर बसवलं आहे. आणि स्वतः काय तो प्रसंग असेल आपण फक्त डोळ्यापुढे कल्पनाच केलेली बरी.
कल्पनेच्या विश्वात रमलो तरी सुद्धा एवढा आनंद मिळतोय, तर प्रत्यक्ष तो प्रसंग पाहणारी माणसं काय भाग्यवान असतील. आपण कल्पनाच न केलेली बरी. स्वतः शिवचिदंबर अधिकार संपन्न अवतार. अहो, ज्यांच्या, मी एवढ्यासाठी सांगतोय, शिवचिदंबरांनी आयोजित केलेल्या यज्ञात अक्कलकोट स्वामी पंक्तीत तूप वाढत होते. हा अधिकार शिवचिदंबर स्वामींचा. मी काय सांगतोय पुन्हा नीट ऐका. शिवचिदंबर स्वामींनी आयोजित केलेल्या यज्ञात जेवणाऱ्या ब्राह्मणांना पंक्तीमध्ये तूप वाढायचं काम अक्कलकोट स्वामी करत होते. ते शिवचिदंबर नृसिंह सरस्वतींच्या कृपेने परिपूर्ण जीवन जगणाऱ्या नारायण स्वामींची पाद्यपूजा करताय. काय आनंदाचा क्षण असेल. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की भगव्या वस्त्राची किंमत काय आहे ही लक्षात घ्या. कारण ते अधिकार संपन्न जरी असले, ते दोघंही सम पातळीचे जरी असले तरी ते गृहस्थी आहेत आणि हे आता संन्याशी आहेत. वाडीतली पद आहेत, त्यात एक वर्णन आहे, छाटी देखोनिया केले वंदन. छाटी पाहिली, मग तो अडाणी असो, शहाणा असो, खुळा असो, त्याने पोटार्थी म्हणून संन्यास घेतलेला असो, भगवा वस्त्र धारण केलंय ना, भगव्या वस्त्राला ती किंमत आहे. छाटी देखोनिया केले वंदन. छाटी पाहावी आणि नमस्कार करावा. आणि जर तो त्यात अधिकार संपन्न असेल तर सोने पे सुहागा, विचारायची सोय नको. इथे स्वतः हे अधिकार संपन्न होते नारायण स्वामी आणि त्यांची पाद्यपूजा करतायत. आता यांचे जे शिष्य सखाराम महाराज म्हणून आहेत, त्यांनी वर्णन करताना असं केलंय, आरती केली आहे, त्यात ते म्हणतात, दत्त जो परमहंस तो हा नारायण स्वामी. दत्त जो परमहंस तो हा नारायण स्वामी. देखोनी दिव्य डोळा करी आरती प्रेमी. आरती परमहंसा, आरती परमहंसा. आरती परमहंसा म्हणून शब्दप्रयोग केलेत. पुढे म्हणतात, मिळोन आशा सर्व वृत्ती नाहीशी केली. पुरे नुरे काही तेथे येऊ आनंद होती, एक आनंद होती. आरती परमहंसा. पुढे म्हणतात, सर्व काळ सर्वा ठाई बद्ध मुक्तताही नाही. बद्ध नाही, मुमुक्षु नाही, त्याच्या पलीकडची स्थिती होती. सर्व काळ सर्व ठाई बद्ध मुक्तताही नाही. चिन्मय रूप तेची लागे सखाराम पायी. आरती परमहंसा. यतीन तोहा नारायण स्वामी देखुनी डोळा देखोनी दिव्य डोळा करू आरती प्रेमी. आरती परमहंसा. आरती परमहंसा. स्वतः शिवचिदंबरांनी त्यांची पाद्यपूजा केली नारायण स्वामींची, नारायण यतींची. इथे मी एक दोहा सांगितला होता एबीपी माझा त्यावेळेला, तो आख्यान सांगताना भावनाताईंनी आत्ता मुद्दाहून पुन्हा लिहून पाठवला, माझ्या लक्षात आहे, मी सांगतो. इथे त्यांनी लिहिलेला पण आहे कमेंटमध्ये. तो दोहा फार छान आहे. ते म्हणतात, 4 मिलई 64 खिलई. 4 मिले 64 किले 20 रहे कर जोड. सज्जन को सज्जन मिले तो बिहसे 7 करोड. असं वर्णन आहे. तुम्ही म्हणाल, बुवा याचा अर्थ काय? अर्थ फारच मजेदार आहे. दोह्यात वर्णन केलं, सज्जन अधिकारी सत्पुरुष एकमेकांना जेव्हा भेटतात तेव्हा काय घडतं, तर 4 मिले. 4 मिले म्हणजे यांचे 2 डोळे आणि त्यांचे 2 डोळे. 4 मिले 64 खिले. 4 मिले 64 खिले म्हणजे यांचे 32 त्यांचे 32, 64 दात. एकमेक हसतात, आनंदाने एकमेकांना पाहतात. 4 मिलई 64 खिलई 20 रहे करजोड. यांची 10 बोटं आणि समोरच्याची 10 बोटं. 20 रहे करजोड, दोघं एकमेकांना नमस्कार करतात. 4 मिलई 64 खिलई 20 रहे करजोड. आणि सज्जन को सज्जन मिले, जेव्हा ते एकमेकांना भेटतात तेव्हा यांची प्रत्येक शरीरशास्त्राप्रमाणे एक माणसाची 3.5 कोटी अशा पद्धतीची रंध्र ज्याला म्हणतात, रोम जागृत होणं. तर सज्जन को सज्जन मिलई तो बिहसे 7 करोड. याचे 3.5 कोटी रोम आणि त्याचे 3.5 कोटी रोम खडे होतात. 7 करोड रोमांचित. दोहा आहे पहा, 4 खिलई 4 मिलई
चौसठ खिलई 20 रहे कर जोड सज्जन को सज्जन मिलई तो बिहसे 7 करोड. दोघं एकमेकांना भेटले. हा महासत्संग होता. श्रोतेहो लक्षात ठेवा. काही दिवसासाठी राहायला आले होते आणि मग नारायण स्वामींना आठवण करून दिली. मी पूर्वायुष्यात तुम्हाला सांगितलं होतं की परम कृपाळू नृसिंह सरस्वती शीघ्रातिशीघ्र तुमच्यावर कृपादृष्टी करतील आणि ते तुमच्यावरती नक्की कृपा करतील आणि मग तुम्ही आमच्याकडे याल. त्याप्रमाणे तुम्ही आता आलाय, आता जाऊ नका. मग कधी कधी नारायण स्वामी प्रवचनाला बसायचे. सगळ्या मुरगोडकरांना महाराजांचं प्रवचन ऐकायला मिळायचं. मग कधी स्वतः शिवचिदंबर प्रवचनाला बसायचे. नारायण स्वामी त्याचं ते श्रवण करायला बसायचे. असा महासत्संग त्या मुरगोडला नारायण स्वामींचा आणि शिवचिदंबर महास्वामींचा चालू होता. लक्षात घ्या काय ते क्षण असतील आयुष्यातले. त्या दरम्यान राहू एक प्रसंग असा आला की त्या दरम्यान राहू ग्रहण आलं आणि सगळ्यांनी नदीत स्नानाला जाऊया ठरलं. मग नारायण चिदंबर स्वामींना एवढ्या लांब कशाला जायचं म्हणाले. आपण मलपहा नदीच्या इकडे काठी कशाला जायचं, इथे जवळ विहीर आहे, त्या विहिरीत करू. त्या विहिरीत पाणी नव्हतं, पण नारायण स्वामी स्नान करणार आहेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पाणी आलं आणि स्वतः नारायण स्वामींना पहिले आंघोळ करायला लावली शिवचिदंबरांनी आणि स्वतः नारायण स्वामींनी त्यात स्नान केल्यानंतर शिवचिदंबरांनी स्नान केलं. काय त्या जलाचा कुठे हो तीर्थ वाट पाहत असतात संतांच्या अंगावरचं पाणी यावं म्हणून. काय अद्भुत प्रसंग आहे. त्या ग्रहण कालात 2 महापुरुषांनी स्नान केलं आणि त्या बाकीच्या गावातल्या लोकांनी तिथेच स्नान केलं असं वर्णन आहे. आणि मग तिथून गेल्याच्या नंतर म्हणाले आता मला तुमच्या कृपेच्या आज्ञेने मला माझ्या नरसोबाच्या वाडीला आता परत जायला लागेल. मी पुन्हा आता नरसोबा वाडीला जातो म्हणून तिथनं निरोप घेतला. गावाच्या वेशीपर्यंत पुन्हा सोडायला स्वतः शिवचिदंबर स्वामी आले आणि सांगितलं माझे एक शिष्य आहेत सखाराम महाराजांचं, ते माझा शिष्य आहे गर्दे म्हणून, तो अडचणीत सापडलाय, त्याला तुरुंगात भेटून त्याला मोकळं करून तुम्ही जा. त्याला सुद्धा यती असून ते भेटून मग पुढे आलेले आहेत, त्याला अभयदान दिलंय. आणि तोच शब्द नारायण स्वामींनी पण दिलाय की माझे काही शिष्य माझ्या पश्चात तुमच्याकडे दर्शनाला आले तर त्यांना सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करा. दोघांना दाखवलेली आहे. आणि मग तिथून पुन्हा नारायण स्वामी इकडे नरसोबाच्या वाडीला आलेले आहेत. खूप सारे प्रसंग आपल्याला सांगितले. आता थोडंसं आपण वळूया की या नारायण स्वामींच्या बरोबर बहुतेक प्रसंगामध्ये काशीकर नावाचे त्यांचे शिष्य बरोबर होते. आता स्वामींच्या साधारण समाधीचा विषय आपण पाहूया पुढच्या 5 मिनिटांमध्ये. तर आता इथे काय झालंय पहा की काय झालं. हॅलो, काय होतंय. एक प्रसंग असा झाला की नारायण स्वामींच्या थोडा टेक्निकल काही प्रॉब्लेम आहे, पण आता आपण शेवटच्या भागात फक्त पाहून थांबूया. नारायण स्वामींचा मुक्काम वाडीला आला. आता वाडीत आल्यानंतर काय काय चमत्कार, छोट्या छोट्या तर कितीतरी. इथे मिरजेला जे यवन होते पीर, त्यांच्याशी सुद्धा त्यांचा खूप जवळचा संबंध आलेला होता. म्हणजे त्यांना जाती धर्माचं पंथाचं कुठलंही वावडं नव्हतं नारायण स्वामींना. एकदा एक चमत्कार असा झाला. एक कुष्ठी ब्राह्मण होता, त्याच्या अंगावर कुष्ठ होतं. त्या स्वामींनी असा दृष्टांत दिला की नारायण स्वामी पहाटे जेव्हा नदीत स्नानाला जातात त्यावेळेला तिथे स्नानाला जा आणि त्यांच्या अंगावरचं पाणी तुझ्या अंगावरती आलं की तुझं कुष्ठ जाईल. तर त्या माणसाने तो वाटच पाहत होता की नारायण स्वामी कधी स्नानाला जातात घाटावरती. तो असा एका बाजूने दडून लपून छपून तिथपर्यंत पोचला. नारायण स्वामी पहाटे नदीत स्नानाला उतरले. ते नदीत स्नानाला उतरत असताना तो माणूसही तिथे आला. नारायण स्वामींनी पुन्हा त्याला विचारलं की एक तर तुम्ही आंघोळ करून घ्या किंवा मी आंघोळ करून झाल्यावर तुम्ही करा सोहळ्यामध्ये, मी आंघोळ करतोय. नाही म्हणाले, मला देवांची अशी आज्ञा आहे की तुम्ही स्नान करताना तुमच्या अंगावरचं पाणी माझ्या अंगावरती यावं तर माझं कुष्ठ जाईल. नारायण स्वामी देवांचा शब्द म्हटल्यानंतर काही पुढे बोलू शकले नाहीत. स्नान केलं, त्यांच्या अंगावरचं पाणी त्या कुष्ठी ब्राह्मणाच्या अंगावरती गेलं आणि त्याचं सगळं कुष्ठ निवारण झालं असं चरित्राख्यानात वर्णन आहे. नारायण स्वामी वरती आले, त्यांनी स्नान संध्यादी आटोपलं आणि देवांना पाणी घातल्याच्या नंतर वास्तविक दंडाला एरवी जेव्हा सतत मुक्काम असेल तेव्हा यती आपल्या दंडाची परशुमुद्रा काढून ठेवतात, पण जेव्हा प्रवास असतो तेव्हा परशुमुद्रा लावतात. आता नारायण स्वामींना ते थोडंसं वाईट वाटलं. ह्या देव आपल्या
तुम्ही नारायण स्वामींच्या अंगावरचं पाणी घ्या म्हणजे तुमचं कुष्ठ दूर होईल असं. महाराज तुम्ही सर्व संपन्न इथे पादुका रूपाने असताना, तुम्ही इथे सर्वश्रेष्ठ शक्ती इथं असताना माझ्या मागे ह्या असल्या अशा उपाध्या का? म्हणून त्याला कृतपकोप म्हणतात, म्हणजे थोडासा लटिका राग म्हणूया आपल्या देवावरती सुद्धा. म्हणजे मी नकोसा झालोय का तुम्हाला इथे? या उपाध्या नको. म्हणून ते खाली उतरलेत आणि दंडाला परशुमुद्रा लावली आहे. आणि दंड नमस्कार असा केला जातो, संन्याशी असा दंड नमस्कार करतात वाकून तो दंड ठेवून. तसा दंड नमस्कार केला आणि निघतो आता मी वाडीतनं. अशा पद्धतीनं तो नमस्कार दत्तपादुकांपुढे असा दंड ठेवून केला. आणि नृसिंह सरस्वतींनाच राहवलं नाही, महाराजांनाच राहवलं नाही, स्वामी महाराजांना, दत्तगुरूंना. त्यांनी प्रश्न विचारला, ही दंडाला मुद्रा का बांधली? कुठे दौरा आहे का तुमचा? ते म्हणाले, मी राहू नये अशी तुमची इच्छा दिसते ना, म्हणून निघालो इथनं. मग ते रागाच्या भरात एखादा आई आणि मूल कसं बोलतं तसं म्हणाले, मी राहू नये ना, मी निघालो म्हणाले. असं कोण म्हणालंय तुम्हाला इथे राहू नका? तर म्हणाले, तुम्ही ह्या नको त्या उपाध्या लावताय मागे. तो कुष्ठी ब्राह्मणा सकाळी आला, त्याने सांगितलं नृसिंह सरस्वतींचा दृष्टांत झालाय. ते काय प्रकार आहे? माझ्या मागे उपाधी का लावताय? माझ्या मागे उपाधी लावणार असाल तर मी इथे राहणार नाही, मी निघालो. म्हणून हा दंडाला मुद्रा लावली, मी निघालो. महाराज म्हणाले, थांबा थांबा थांबा. इथून पुढे म्हणाले असं काही करणार नाही, पण तुम्ही जाऊ नका. पुढचं वाक्य ऐकण्यासारखं आहे. महाराज म्हणाले, तुम्ही माझ्या हृदयस्थ शिष्य आहात, तुम्ही माझे अतिशय लाडके शिष्य आहात, आणि तुम्ही जर इथून निघून गेलात तर मला करमणार नाही, मला करमणार नाही. हे नृसिंह सरस्वती म्हणतायत नारायण स्वामींना. असा आयुष्यात क्षण आपल्या कधी येऊ शकतो का हो? असा क्षण आपल्या आयुष्यात यावा म्हणून तर करायचे असते. त्याला साधना, उपासना, भक्ती म्हणतात ना. आपण नेमके काय करतो ती, आणि काय यांनी घासलं असेल, काय देवांवरती प्रेम केलं असेल, काय देवांवर नितांत श्रद्धा ठेवली असेल, काय प्रतीचं भाव असेल त्यांचा महाराजांच्या प्रती, की एरवी आपण देवाला आपलं आपलं म्हणणं आणि देवानी आपल्याला आपलं म्हणणं, केवढं जमीन आसमानाचं अंतर आहे. दत्तगुरू म्हणतायत, तुम्ही जर जाऊ नका, तुम्ही जर गेलात तर मला करमणार नाही, हे नृसिंह सरस्वती म्हणतायत. अशा पद्धतीने तो देवभक्तांचा नेहमी संवाद तिथे चालायचा. मग महाराजांनी आज्ञा केल्याप्रमाणे नारायण स्वामी पुन्हा वाडीत राहू लागले. अनेक शिष्यांचा त्यांनी उद्धार केला. वाडीच्या वाडीचे जे पुजारी आहेत ना, ढोबळे पुजारी, ते गुरुभक्त या नावाने सही करतात वाडीला. सही म्हणजे नाममुद्रा. तर गुरुभक्त त्यांची पदं वाडीला जे येणारी मंडळी आहेत, जे आत्ता हा व्हिडिओ बघतायत, जे नंतर बघतील, त्यांना कल्पना आहे की अत्यंतिक रसाळ असे पदं गुरुभक्तांची आहेत वाडीच्या परंपरेमध्ये. तर त्यांची मूळ स्थिती अशी आहे की ते मूढ होते. मूढ म्हणजे काहीही कळत नव्हतं, डोक्यानी मंदता होती. आणि आई त्या पोराच्या पोटाला दगड बांधून आत्महत्या करावी की काय इथपर्यंत विचार आला होता. आणि जात असताना नारायण स्वामींनी पाहिलं, म्हणाले, अहो कल्पवृक्षासम महाराज इथे असताना आणि तुम्ही पुजारी कुळातले असताना काळजी का करता? इकडे या ना. त्या पोराला भस्म फक्त लावलं आणि त्याच्या जिभेवरती भस्मट फक्त टाकलं नारायण स्वामींनी मंत्रून. ते शिष्य म्हणजे वाडीतले सगळेच जण नारायण स्वामींना मानणारे पुजारी मंडळी, त्या मूढ अशा पुत्राच्या जिम्मेवरती भस्म, ती विभूती टाकल्यानंतर, कपाळावरती हात ठेवल्यानंतर, नारायण स्वामींचा हात वरद हस्त मिळाल्यानंतर काय कमतरता आहे हो? आयुष्यच पालटलं. टर्निंग पॉईंट सतत आपण चर्चा करतोय ते. आणि हेच पुढे गुरुभक्त या नावाने, ढोबळे पुजारी हे गुरुभक्त या नाममुद्रेनं यांनी असंख्य अशा आरत्या केल्यात. कुठलाही देव शिल्लक नाही की ज्याची गुरु, अनेक आरत्या. गुरुभक्तांच्या आरत्या हा एक स्वतंत्र बोलण्याचा विषय आहे. 10 कडवी, 11 कडवी, 21 कडव्यांच्या आरत्या आहेत, गणपतीच्या आरत्या आहेत. जे लोक जागरणाच्या उत्सवात नरसोबाच्या वाडीला येतात 7 दिवसांमध्ये, त्यातल्या असंख्य आरत्या या गुरुभक्तांच्या श्रोते हो. खूप आरत्या आहेत. म्हणे गुरुभक्त मज तारी स्वामी, आपण जर ऐकलं असेल वाडीला अनेक पद आहेत, तर सगळी सांगत नाही, एक फक्त आपल्याला सांगतो की आपण जर ऐकलं, ऋतू देईना पायी काटारे, अरे हारे पायी काटारे, अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारू मोठा रे, संकटी भक्ता रक्षी नाना परी, ऋतू देईना पायी काटारे, अरे हारे पायी काटारे, अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारू मोठा रे.
द्वादशी शनिवार, द्वादशी शनिवार करिता वारी पाडवा, द्वादशी शनिवार, द्वादशी शनिवार करिता वारी पाडवा. वाडीत कधी कधी यायचं गुरुभक्त लिहितात गुरुद्वादशी, शनिवारी, पाडवा म्हणजे प्रतिपदेला, गुरुप्रतिपदेला आवर्जून यावं. काय होतं त्याने? गुरुभक्त लिहितात ढोबळे पुजारी, द्वादशी शनिवार, द्वादशी शनिवार करिता वारी पाडवा, जाती त्रैताप 12 वाटारे, अरे हारे 12 वाटारे, अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारू मोठा रे. आता शेवटी म्हणतात, म्हणे गुरुभक्त, म्हणे गुरुभक्त मज तारी स्वामी. काय मागतात दत्त महाराजांच्या चरणाशी? देई क्षमा शांती तव निष्ठारे, अरे हारे तव निष्ठारे, अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारू मोठा रे. अशी जी अनेक अनेक गोड 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 रसाळ पदं लिहिली आहेत, अनेक आरत्या ज्यांनी लिहिल्या आहेत, ते गुरुभक्त हे नारायण स्वामींचे शिष्य आहेत. गोपाळ स्वामी, गोपाळ स्वामी हे वाडीतल्या परंपरेत गोपाळ स्वामींची सुद्धा संजीवन समाधी आहे, लक्षात घ्या. आता हे जे काशीकर म्हणून जे शिष्य बरोबर फिरायचे मी मगाशी सांगितलं, त्या काशीकरांना महाराजांनी सांगितलं होतं, माझ्या समाधीनंतर तुला संन्यास घ्यायचा आहे. आणि ते महाराजांचे अतिशय शिष्य परंपरेतले एक लाडके शिष्य होते काशीकर हे, त्यामुळे त्यांना पुढे संन्यास झाला. तो कृष्णानंद काशीकर स्वामी, नारायण स्वामींचं आत्ता जे मंदिर आहे त्याला लागून जे स्थान आहे तिथे कृष्णानंद काशीकरांच्या पादुका आहेत, ते हे काशीकर स्वामी. त्यांच्या थोडं आतमध्ये आपण थोडंसं आत गेल्यानंतर वाडीत थोडं पुढे गेल्यानंतर गोपाळ स्वामींची समाधी आहे. ती गोपाळ स्वामी हे सुद्धा महाराजांचे अतिशय लाडके अंतरंगातले शिष्य आहेत. तर ह्या गोपाळ स्वामी आहेत, काशीकर स्वामी आहेत, अनेक 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 शिष्य आहेत. त्यापैकी गुरुभक्त ढोबळे पुजारी ते पण शिष्य आहेत. आता सांगायचं झालं तर महत्त्वाचा मुद्दा, शेवटचा टप्पा, समाधिरत समाधिस्थ कृष्णा तिरी होय जेव्हा, असं सगळं 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 कार्य करून चैत्र मास उजाडला, चैत्रातला पूर्व पक्ष झाला आणि उत्तर पक्षामधली अमावास्या तिथी आली. आणि अमावास्या तिथीला म्हणजे आजचा दिवस, चैत्र वद्य अमावस्येचा दिवस, त्या दिवशी प्रसंग असा घडला, समाधिस्थ कृष्णा तिरी होय जेव्हा, धरे पासुनी व्योम पर्यंत तेव्हा, दिसे ज्योती एका गमे नाद मोठा, सुदाब्धी नभी वाजती दिव्य घंटा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धरे पासुनी व्योम पर्यंत तेव्हा, आकाशापासून जमिनीपासून आकाशापर्यंत एकच दिव्य ज्योत सर्वत्र प्रकाशमान झाली. आणि घाटावरती गोपाळ स्वामी स्नान करून अन्निक करत होते आणि ते बघतायत की पुष्पक विमान घ्यायला आलंय. ते धावत येऊन नारायण स्वामींना सांगतायत. नारायण स्वामी म्हणाले, मला कल्पना आहे आता माझा अवतार कार्य समाप्तीचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी म्हणजे चैत्र वद्य अमावास्येला नारायण स्वामी त्या पुष्पक विमानात बसलेत आणि त्या पुष्पक विमानामध्ये बसून समाधिस्थ कृष्णा तिरी होय जेव्हा, कृष्णा तीरावरती स्वामींनी लौकिक अर्थानं आपल्या देहाचा त्याग नाही म्हणणार, ते तिथून वैकुंठागमनच केलं त्यांनी. काय अधिकार आहे त्यांचा? तुकाराम महाराजांच्या नंतर वैकुंठागमन करण्यासाठी विमान आलेले हे दुसरे महासिद्ध पुरुष म्हणजे नारायण स्वामी, एवढा त्यांचा अधिकार आहे. म्हणून ते देवांचे अत्यंत लाडके भक्त आहेत. अग्रपूजेचा मान त्यांना देवांनी दिलेला आहे. समाधिस्थ कृष्णा तिरी होय जेव्हा, धरे पासुनी व्योम पर्यंत तेव्हा, जमिनीपासून आकाशापर्यंत एक दिव्य ज्योत पसरली. दिसे ज्योती एका गमे नाद मोठा, फक्त ओंकाराचा ध्वनी सर्वत्र पसरलाय आणि एक दिव्य ज्योत धरेपासून आकाशापर्यंत एकत्र आहे. सुदाब्धी नभी वाजती दिव्य घंटा, नारायण स्वामी वैकुंठात येत आहेत म्हणून स्वर्गामधले लोक घंटा वाजून त्यांचं स्वागत करतायत. काय अधिकार नारायण स्वामींचा आहे. यांचं वर्णन करताना गुरुभक्त ढोबळे पुजारी आरती करताना म्हणतात, कलियुगी नरदेह धरुनी अवतार, दंडक मंडलु विलसित कौपिन सुंदर, सर्वांगे रुद्राक्ष माळा शोभे त्रिपुंड्र, सिंहासनारूढ होऊन तारी गुरुवर, जय देव नारायण मूर्ती, निगमागम वदती अपार तव कीर्ती, जय देव. पुढे म्हणतात,
अनंत ख्याती केली नकळे महिमान. अनंत ख्याती केली. गुरुभक्त ढोबळे पुजारी लिहितात, अनंत ख्याती केली नकळे महिमान. मधु इंदू अमावास्या पुष्पकी बैसोन. मधु इंदू अमावास्या म्हणजे चैत्र अमावास्येला पुष्पक विमान आलं. गुरुभक्त लिहित आहे, अनंत ख्याती केली नकळे महिमान. मधु इंदू अमावास्या पुष्पकी बैसून. आज्ञा घेऊन दास जाती वैकुंठ भुवन. तारी तारी गुरुभक्त आला तुझ शरण. गुरुभक्त तुम्हाला शरण आलेत, मला तारा, असं स्वतः गुरुभक्त ढोबळे पुजारी पण प्रार्थना करतात. असे स्वामी चैत्र वद्य अमावास्येला आजच्या दिवशी तिथे वैकुंठागमन त्यांनी केलं. असं दिव्य आणि अद्भुत आणि रसाळ बद्ध साधक, बद्ध मुमुक्षु, मुमुक्षुत्वात तीव्र तीव्रतर तीव्रतम मुमुक्षुत्व प्राप्त करून साधक अवस्था सुद्धा ओलांडून सिद्ध होऊन महासिद्ध होऊन वैकुंठागमन त्यांनी केलं. असे नारायण स्वामी. नारायण स्वामींनी वैकुंठागमन केल्यानंतर हे जे कृष्णानंद आहेत म्हणजे काशीकर आहेत त्यांना दृष्टांत झाला. आणि अमावस्या तिथी का, तर ती रिक्ता तिथी आहे, न्यूट्रल काही नाही, ती रिक्त तिथी अमावस्या, शून्य स्थिती. शून्य स्थिती होणं सर्वात महत्त्वाचं, म्हणून अमावस्या तिथी निवडली. कृष्णा तीरावरतून त्यांचं गमन झालंय. काही लेखकांनी लिहिताना असं लिहिलंय, एका लेखामध्ये असं लिहिलंय की त्यावेळेला गोपाळ स्वामींनी ते पाहिलं. एका सुप्रसिद्ध लेखकांनी असं लिहिलंय की गोपाळ स्वामींनी तो प्रसंग पाहिला आणि त्यांनी मग सांगावे कवण्या ठाया जावे हे अभंगाची निर्मिती झाली. तर असं वाडीच्या परंपरेत किंवा इतिहासात असं नोंद नाही आहे. तो संदर्भ वेगळ्या संदर्भाने आलेला आहे. वाडीची इनामी जमिनी ज्या होत्या त्याविषयीचं काम घेऊन गोपाळस्वामी पुढे त्याचा विषय घेऊन गेलेले असताना त्यांच्यावरती काही जणांनी जो काही हल्ला झाला किंवा त्या ठिकाणी त्यांना जे काही संकट उद्भवलं त्या संकटाचं वर्णन करताना ते म्हणतात की सांगावे कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे, कैसे काय करावे. नाहीतर त्यात संकट येऊनी मूर्छित असता पाजीला कवण्या पाणी त्यावेळा सत्पुरुषांचा मेळा ह्या शब्दांची संगती लागत नाही. त्याचा अर्थ वैकुंठागमन करताना गोपाळ स्वामींनी पाहिलं आणि म्हणून सांगावे कवण्या ठाय त्याच्यात लिंक लागत नाही. कवण येऊनी कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे म्हणजे ते जर वाडीतच असतील तर कुरुंदवाडी मिळवावे असं कशाला म्हणतील. ते वाडीपासून लांब होते गोपाळ स्वामी आणि ते तिथून मला पुन्हा वाडीत पोचतं करा अशी याचना दत्तगुरूंना करत होते. म्हणून त्यांनी तो अभंग लिहिलेला आहे. तो एका प्रसिद्ध लेखकांनी लिहिताना तसा संदर्भ त्यांच्या लेखात आला आहे, पण तो बहुतांशी चुकीचा आहे. त्याच्यात तसा संदर्भ नाही. गोपाळ स्वामींनी ते वैकुंठागमन पाहून हा अभंग लिहिलेला नसून परत येत असताना त्यांना जो काही स्वानुभव आहे तो ते त्यात म्हणतात आणि मग तो त्या पदात वर्णन करतात, जे पद वाडीला शेवटी म्हटलं जातं, पालखीच्या शेवटी. हे खरं आहे. तर ते गोपाळ स्वामी हे सुद्धा यांचे शिष्य आहेत नारायण स्वामींचे. यांना पुढे दृष्टांताज्ञा झाली आणि पहाटे देवांची पूजा होण्यापूर्वी या सनकादिकांची सगळी पूजा वाढीत होते. नारायण स्वामींची अग्रपूजा होते, म्हणजे पहिले नारायण स्वामींची पूजा होते, मग खाली देवांची पूजा सुरू होते. नंतर सुद्धा संध्याकाळचा धूप झाल्यानंतर नारायण स्वामींना पुढे तीर्थप्रसाद अंगारा पहिला दिला जातो. त्यांना सर्व उपचार केले जातात, मग देव स्वतःवर उपचार घेतात. इतके ते लाडके. इतकंच नव्हे तर त्यांच्या सहवासात राहतात, म्हणून ती उत्सव मूर्तीसुद्धा नारायण स्वामींच्या मंदिरात आहे. त्या उत्सव मूर्तीच्याच मंदिरात हे लीला विश्वंभर जे शिवलिंग होतं ते पुढे नंतर आलं असं वर्णन आहे. ते खाली जे तिथे आहे ते त्या नारायण स्वामींच्या उपासना परंपरेतलंच आहे असं म्हणतात. अशा अनेक गोष्टी तिथे आहेत. त्यामुळे असे नारायण स्वामी महाराज यांचं दिव्य अद्भुत असं रसाळ चरित्राख्यान, त्याचं स्मरण, त्याचं चिंतन, त्याचं अनुसंधान आजच्या दिवशी पवित्र दिवशी आपण करूया आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करूया की अग्री त्या पादुका हो सुजन मनमयी शोभली ज्ञानमुद्रा. त्यांना प्रार्थना अशी करूया, स्वामी नारायणा ते नमन करू सदा ध्यात चित्ती यतेंद्रा, ध्यावू चित्ती यतेंद्रा. त्या यतेंद्रांचं त्यांच्या चरणाचं स्मरण करूया. आणि गेले 2-4 दिवसापासून 5-7 दिवसापासून सलग जे पठण चाललंय, श्रीमन नारायण स्वामीन दयाब्धे तारक पददायीन. उद्धाराचा मार्ग केवळ तुमच्या स्मरणानं, तुमच्या चरणाच्या स्मरणानं अज्ञ जीवांचा उद्धार होईल, एवढा तुमचा अधिकार. म्हणून श्रीमन नारायण स्वामीन दयाब्धे तारक पददायीन. जय जय नारायण स्वामीन दयाब्धे तारक पददायीन. तुम्ही आम्हा सर्व भक्तांचा उद्धार करा,
असं गोड मागणं आजच्या दिवशी आपण सगळे सर्वत्रांनी मिळून श्री नारायण स्वामींच्या चरणी करूया. आणि एक मागणं नक्की मागूया, तुम्ही जे प्रेम अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्यावरती केलं, तुम्ही जे प्रेम दत्त महाराजांच्या वाडीच्या नृसिंह सरस्वतींच्या पादुकांवर केलं, त्या प्रेमाच्या 1 पैशाचा 1,00,000 भाग जरी या जन्मात निरपेक्ष प्रेमाचा आमच्याकडे वर्ग करता आला तर करावा. दत्त चरणांवरती निरपेक्ष प्रेम करण्याची बुद्धी आमच्या सर्वत्रांच्या ठिकाणी द्या. असंच गोड मागणं आपण आजच्या दिवशी नारायण स्वामींच्या चरणारविंदी करूया. मतांतर, लेख, अन्य ठिकाणी काही पुढे मागे प्रमाण असतील ती सगळी बाजूला ठेवूया. मुद्दा महत्त्वाचा हा आहे की या अधिकारी महापुरुषांचं चरित्र आणि त्याचं चरित्राचं अनुसंधान आजच्या निमित्तानं करून कृतकृत्य होऊया. पुन्हा एकदा स्मरण करूया. श्रीमन नारायण स्वामी महाराज की जय. त्यांच्या चरणारविंदी प्रार्थना करूया. श्रीमन नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. नारायण स्वामी महाराज की जय. आज इथेच वाणीला विराम देतो. आज जागरण आहे देवांना. आज रात्रीचं कीर्तन झाल्यानंतर रात्रभर जागरण आहे. उद्या ललिताचं कीर्तन झाल्यानंतर इथला नारायण स्वामींचा उत्सव पूर्ण होणार आहे. त्यामुळे जी वेळेची संध्याकाळी 6 वाजताची जी मर्यादा होती ती बदलून पूर्वीप्रमाणे उद्यापासून रात्री 9:30 वाजता आपण 15-20 मिनटं नक्की भेटूया. किंवा पुढचे 1-2 दिवस बोलल्यानंतर मग थोडा थांबीन असं म्हणतोय की आता सलग गेले 22-23 दिवस चालू आहे, तर आता कुठेतरी थांबावं असं वाटतंय. त्यामुळे उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस 1-2-3 दिवस पुढचे रात्री 9:30 वाजता नक्की भेटूया. उद्यापासून रात्री 9:30ला नक्की भेटूया. पण त्याच्यानंतर मग थांबूया असं सध्या वाटतंय. बघूया पुढे पुढे कसं काय योजना होते किंवा काय वाटतंय त्याप्रमाणे. पण उद्यापासून 9:30 वाजता नक्की भेटूया. आज इथेच थांबूया. एकदा घोरात कष्टोधरणचा पाठ. जे काही न्यून सांगताना राहिलं असेल ते माझं आहे, परंतु जे चांगलं आपल्याला वाटलं असेल गेल्या तासात, 1.5 तासात, 1.25 तासात, ते सगळं दत्तगुरूंची कृपा आहे, ते नारायण स्वामींचं आहे. ते आपल्या हृदयात चित्तात पक्क करूया. हे विश्व सुखी होऊ दे, सर्वत्रांच्या पाठीमागचं दुःख दूर होऊ दे अशी मंगल कामना करूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभत्तमं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं, त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापन्तापं व्याधिमाधिञ्च दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्रातानापि दाता न भर्ता, त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावात् शक्तिं च अखिलानन्दमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमे तद्यो लोकमङ्गलवर्धनं, प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत्. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, दत्त दत्त. धन्यवाद.